प्रोटीन सप्लिमेंट्स आर बॅड फॉर हेल्थ. रस्त्यावर सुद्धा डाएट सांगणारे लोक आपल्याला सापडत आहेत. 56 लोकांचं ऐकायला तुमचं आयुष्य पुरं पडणार नाही. इन्शुलिनची लेवल 10च्या पुढे असेल तर तुम्ही प्रीडायबिटिक आहात. हा फक्त मार्केटिंगचा खेळ आहे. जितके लोक तंबाखू आणि दारूच्या व्यसनाने मरत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक साखरेच्या व्यसनाने मरतात. धंदा पण झालेला आहे. एका थेंबामध्ये तुमचे 40 टेस्ट आम्ही करू. 100 लोकांची मी एक टेस्ट केली तर 5% लोक आजारी ठरतात. 19 टेस्ट केल्याने तर 65% लोक आजारी ठरतात. बिअर बेली खरंच बिअरमुळे होते का? त्यासाठी अल्कोहोल पिण्याची आवश्यकता नाही. वारंवार खाणे हा आपल्या समाजातला मोठा रोग आहे. बॅचलर्स लोकांसाठी तुम्ही काय सांगता? नट सॅलड स्प्राउट जेवण्यापेक्षा न जेवण्याचे फायदे जास्त आहेत. पेरेंटिंग हा इतका महत्त्वाचा विषय आहे ना. आपण पटकन तो ब्लेम आई वडिलांना टाकून मोकळं होतो. प्रत्यक्षात ते अनुवंशिक नसतात, ते लाईफस्टाईलमुळे झाले. ताटात वाढलेलं सगळं संपायचं. तुम्ही जास्त घेता आणि खात नाही हे चुकीचं आहे. इतकं व्हायचं मला नंतर उलट्या व्हायच्या. मी ठरवलंय पण बाकीचे सगळे खातात म्हटल्यावर मी कसं थांबू? कोणी खूप आग्रह केला गुलाबजामचा, त्याला म्हणायचं मी गुलाबजाम खातो, माझी मेटफॉर्मिन तू खा. तुम्ही किती सेलिब्रिटीजना कन्सल्ट करता? म्हणजे एकच सांगतो तुला फक्त की डिसेंबर 2019ला मोदींनी मला दिल्लीला बोलवलं होतं. हॅलो डॉक्टर. नमस्कार. वेलकम टू बॉयज टॉक. थँक्यू. काल आम्ही FC रोडवरनं चालत होतो, मी आणि माझा मित्र, आणि ॲज युजल चालताना आमचा डाएट हा विषय होता. आणि आम्ही म्हणत होतो की अरे यार डाएट फॉलोच होत नाही आहे, पाळताच येत नाही आहे, व्यायाम होतच नाही आहे. आणि आमच्या मागून एक माणूस आला आणि तो म्हणाला मी सांगू का तुम्हाला काय करायला पाहिजे? आणि तो असं सायकल घेऊन चालत होता. म्हणजे तो त्याचा चालत होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्याने 55 किलो कमी केलं आहे मागच्या एक 3-4 महिन्यात. 3-4 महिन्यात का वर्षभरात जे काही असेल, पण 55 किलो. सो आता आपल्याला असं म्हणायला हरकत नाही लिटरली की रस्त्यावर सुद्धा डाएट सांगणारे लोक आपल्याला सापडत आहेत. सो धगधगता विषय, लिटरली धगधगता विषय. आणि त्यात तुम्ही इतके प्रॉपर बसताय फिट आमच्या या बॉयज टॉकमध्ये हा विषय घेऊन आल्यावरती की पुरुषांचं डाएट म्हणजे आता तुमचे अनेक व्हिडिओज आम्ही कायम पाहत असतो आणि तुम्ही कायम आम्हाला मार्गदर्शन करतच असता. पण स्पेसिफिकली पुरुषांसाठी असं काही वेगळं असतं का हे आज मला जाणून घ्यायचं आहे, कारण माझं सेगमेंट बॉयज टॉक आहे. सो जसं की पहिलाच प्रश्न असा आहे की मी डाएट समजा पाळलं नाही तर माझी पाळी व्यवस्थित वेळेत येणार नाही आहे, हे मला माहिती आहे. तसं पुरुषांच्या बाबतीत काही होतं का? म्हणजे असं काही ठरलेलं असतं का त्यांचं की त्यांच्यात काहीतरी हार्मोनल चेंजेस होतात की तू डाएट नाही पाळलंस तर तुला हे होईल, असं काही आहे का? म्हणजे मुळात असं लक्षात घे की इन्शुलिन रेझिस्टन्स हा आपल्या बऱ्याचशा आजारांच्या मागचं कारण इन्शुलिन रेझिस्टन्स हे आहे. आणि इन्शुलिन रेझिस्टन्समुळे अनेक गोष्टी होतात. आता हे मासिक पाळीविषयी तू जे म्हणालीस तर महिलांच्या बाबतीत कसं हे पटकन लक्षात येण्याचं कारण हे दर महिन्याला होणारी एक क्रिया आहे. तर पुरुषांच्या बाबतीत तसं एकदम महिन्याच्या महिन्याला असं काही होण्याचा हे नसतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीचं इन्शुलिन वाढलं, आणि इन्शुलिन वाढण्याची अनेक कारण आहेत, ते मी नंतर डाएट सांगताना सांगेनच, पण इन्शुलिन जर वाढलं एखाद्या व्यक्तीचं तर काय होतं की त्याचं शरीर ऊर्जेसाठी नेहमी ग्लुकोजचा वापर करतं आणि चरबीचा वापर करत नाही. मग ती चरबी शरीरात डिपॉझिट होते, पोट सुटतं, आणि मग काय होतं की असं झाल्यानंतर टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन असतो, जो अतिशय महत्त्वाचा हार्मोन असतो पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये सुद्धा, बरोबर, की जो मसल मास तुमचं चांगलं ठेवतो, त्याच्यामुळे पुरुषांमध्ये जी आपण त्याला लैंगिक कॅरेक्टरिस्टिकच्या किंवा गुणवैशिष्ट्य येतात बरोबर ती त्याच्यामुळे असतात. आणि त्याच्यामुळे मग पुरुषांमध्ये मग जर ते टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालं तर मग बरेचसे दुष्परिणाम होतात. त्याच्यामध्ये आपण म्हणूया की त्याच्यामध्ये स्पर्म निर्माण होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्याची लैंगिक इच्छा कमी होते. तर अशा गोष्टी होतात. पण हे घडायला बराच वेळ लागतो. म्हणजे तुम्ही एखाद्या वर्ष 2 वर्ष काही झाल्यानंतर नाही, पण वर्षानुवर्ष जर एखादी गोष्ट अशी चुकीची होत राहिली तर त्याचे परिणाम होतात. बरोबर. मग महिलांच्या बाबतीत ते लगेच दिसतात, कारण दर महिन्याला ऍटलीस्ट ते म्हणजे फॉलोअप असतो, पण पुरुषांच्या बाबतीत फॉलोअप नसतो, उशीर लागतो कळायला, एवढंच. हो. आणि म्हणजे मला असं वाटतं की पुरुषांच्या तब्येती बिघडण्याची सुरुवात अशी काही ठराविक वेळेत होते का? म्हणजे मी आता माझ्या आजूबाजूला बघते म्हणून मला असं वाटत असेल, पण साधारण 30 हा आकडा आहे की ज्यात सगळं गंडायला सुरुवात होते. तर असं काही असतं का? म्हणजे तुम्ही कधीपासनं चांगलं डाएट फॉलो करणं गरजेचं आहे? नाही, खरं पाहायला गेलं तर चांगलं डाएट हे लहानपणापासूनच फॉलो करणं आवश्यक आहे. कारण कसं असतं की सवयी ज्या लागतात तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर सकाळी उठल्यापासून चहा प्यायची सवय लागली तर काही घरांमध्ये बघतो मी सकाळी उठल्यानंतर चहाचं पातेलं ते गॅसवर ठेवलेलं असतं आणि लोक एकमेकाबरोबर चहा पित असतात आग्रह करून.
की थोडा अर्धा कप, बरोबर. एक घोट. मग कामवाली बाई आली की तिला द्यायचं तर ती बाई घरातली ती पण तिच्यावर पित असते. आता अशा जर सवयी तुम्हाला लागल्या की तुम्ही सारखं चहा पित राहता दिवसभर, तर तुमचं ह्या सवयी एकदा बिघडलं तुमचं, नंतर तुम्हाला दुरुस्त करायला वेळ लागतो. म्हणून सुरुवातीपासून जर चांगला आहाराची सवय लागली तर ती नक्कीच फायदेशीर ठरते. पण आपण असं म्हणूया की वयाच्या 25-30 वर्षापर्यंत आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बऱ्याच जास्त असतात. मग आपल्याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी बरंच काम करावं लागतं, फिरावं लागतं. एकदा 40शी गाठली माणसाने काय होतं की तो थोडा सेटल होतो. लग्न होतात लोकांची, त्याच्यानंतर नोकरी मिळालेली असते, नोकरीमध्ये प्रमोशन्स होतात, थोडाफार पगार चांगला मिळायला लागतो. ते टेन्शन्स थोडेसे कमी होतात, त्यामुळे पैसे हातात जास्त असतात आणि वेळ पण थोडा जास्त असतो. अशा वेळेला मग लोक थोडेसे बिघडलेले दिसतात आपल्याला, म्हणजे पोटं सुटायला सुरुवात होते 40च्या आसपास. त्यामुळे तो मला वाटतं पिरियड असा आहे की 30-32च्या सुमारास जर जास्त लक्ष दिलं, म्हणजे आधी आम्ही 40 सांगायचो, पण आता मी असं बघतोय की 15, 16, 18 वर्षाची मुलंसुद्धा एवढी लठ्ठ आहेत. तर मला वाटतं 25-30 वर्षीपासूनच लक्ष द्यायला पाहिजे. खरं तर म्हणजे पहिल्यापासूनच द्यायला पाहिजे, पण नाही झालं समजा तर निदान 25-30 वर्षापासून जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. बिअर बेली खरंच बिअरमुळे होते का? हा एक मला कायम प्रश्न पडतोय. कारण असे खूप लोक आहेत माझ्या आजूबाजूला पण परत की ज्यांच्या अजिबात म्हणजे काही अल्कोहोलिक त्यांच्या काही सवयी नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांची पोटं सुटलेली असतात प्रॉपर. तर मग मला वाटतं हे जंकमुळे असं आपण म्हणजे कसं आहे की बिअर बेली हे तसं मिसनोमर आहे. म्हणजे बिअर बेली म्हणजे काय की पोटं सुटलेली, वेस्टलाईन वाढलेली असणं, म्हणजे त्याला बिअर बेली आपण म्हणतो की विसरल फॅट ज्याला म्हणतात, की आपल्या पोटामध्ये इंद्रियांच्या भोवतीचं सगळं फॅट असतं ते वाढणं. विसरल फॅट वाढलं की पोटं सुटतात, तर त्याला बिअर बेली असं आपण म्हणतो. तर बिअर बेली हा तसा मिसनोमर यासाठी की ते काय अल्कोहोल पिल्यामुळेच होतं असं नाही. पण तुम्ही चुकीचे अन्नपदार्थ, म्हणजे ज्याच्यामध्ये कसं की तुमचं समजा दिवसाची रिक्वायरमेंट 2000 कॅलरीज आहे आणि तुम्ही 5000 कॅलरीज खाल्ल्या, आपल्या लक्षात कसं येत नाही की तुम्ही समजा एखादं, आता आजकाल काय झालं की बऱ्याचशा अन्नपदार्थांवर कॅलरीज लिहिलेल्या असतात आणि तुम्ही ते पदार्थ खाल्ले. पिझ्झा खाल्ला समजा, तुम्ही एक चतकर तुकडा खाल्ला पिझ्झाचा आणि तो समजा 12 इंची पिझ्झा आहे आणि तुम्हाला तर त्यातून 250 कॅलरीज मिळाल्या, असं तुम्ही समजा पूर्ण पिझ्झा खात असाल तर तुम्हाला 2000 लागतात आणि त्यातले तुम्ही 800 कॅलरीज त्या पिझ्झातूनच घेतल्या, किंवा अजून कुठला पदार्थ ज्याच्यामध्ये हेवी कॅलरीज आहेत, तर ते लक्षात येत नाही. आणि मग काय होतं की एम्प्टी कॅलरीज, आणि त्यात तुम्ही जर कोल्ड्रिंक पिलात, आजकाल सगळ्यांना काय एका हातात पिझ्झा दुसऱ्या हातात कोल्ड्रिंक, ही फॅशन झालेली आहे, स्टेटस झालेलं आहे की आता आम्ही चहा पित नाही, आम्ही काय कोल्ड्रिंक पितो. त्या कोल्ड्रिंकमध्ये 100 मिलीलिटरला 11 ग्रॅम साखर आहे. म्हणजे मी तर कोणाला म्हटलं की 55 ग्रॅम साखर वाटीत दिली आणि चमचा दिला आणि खा म्हटलं तर कोण खाईल? कोण हा करणार नाही, मूर्खपणा आहे म्हणतात ना. पण 500 मिलीलिटरचं कोल्ड्रिंक प्यायला दिलं तर 10 मिनिटात पितात, त्याच्यातही 55 ग्रॅम साखर आहे. आणि 55 ग्रॅम साखर म्हणजे 220 कॅलरीज. त्याला वाटतं की मी नुसतं तर पाणीच पिलं, पण 220 कॅलरीज खात असतो तो. त्याच्यामुळे अशा जर तुम्ही एम्प्टी कॅलरीज खात राहिला तर तुमचं पुन्हा तेच इन्शुलिन जे असतं त्याचं काम करतं, ते तुमचं ग्लुकोजच वापरतं, उरलेल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करतं आणि साठवून ठेवतं. मग तुम्हाला बिअर बेली किंवा पोट सुटण्याचा प्रॉब्लेम होतो. त्यासाठी अल्कोहोल पिण्याची आवश्यकता नाही. व्यायाम न करणे, भरपूर खाणे, भरपूर वेळा खाणे, हे त्याचं कारण आहे. तुम्ही हे सगळं सांगताय, मला वाटतं सगळ्या आजारांच्या, म्हणजे आता डॉक्टर्स पण हेच सांगतात की तुमचं सगळ्या आजारांचं मूळ हे तुमचं लाईफस्टाईल असू शकतं आणि आहेच. पण हे भीतीदायक वाटतंय आता, म्हणजे जनरली ऐकताना की एवढं कॅलरीजचा काउंट रोज ठेवायचा आणि मग 2000 कॅलरीजच तुम्हाला लागणार हे कोण ठरवतं? हा पहिला प्रश्न मला पडतो की डॉक्टरकडे जायचंय, मला मान्य आहे की मला आता समजा काहीतरी माझा डाएट प्लॅन हवा असेल तर मी तुमच्याकडे येणं अपेक्षित आहे, पण अदरवाईज एक कॉमन फॅक्टर की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे असं काही आहे का? की म्हणजे मुळात तू जे आता विचारलंस की हे कॅलरीज काउंट कोणी ठेवायचं, काही गरज नाही कॅलरी काउंट ठेवायची. मुळामध्ये कसं आहे की माणसाने का खायला पाहिजे याचं उत्तर काय आहे प्रश्नाचं. मला एखादा पदार्थ आवडतो म्हणून मी खातो असं आहे, की माझी कंपनी आहे, सगळे लोक जमलेत म्हणून मला आग्रह करतात म्हणून मी खायचं आहे, का एखादा पदार्थ चकचकीत झगझगीत दिसला मला म्हणून खायचा आहे. खाण्यामागची प्रेरणा काय असायला पाहिजे? भूक लागणे ही प्रेरणा असायला पाहिजे. आणि भूक लागल्यानंतर तुम्ही जेव्हा खाता तेव्हा आपोआपच तुम्ही कमी वेळा खाता आणि 2 वेळा तुम्ही पोटभर जेवलात समजा, तर तुम्हाला हे कॅलरी काउंट ठेवायची काही गरज नाही. आणि आता माझ्या डाएट मी सांगत असतो की तुम्ही प्रोटीन्स वाढवा, कार्बोहायड्रेट थोडी कमी करा. म्हणजे काय, आपण काय जेवायला बसलो की मला प्रोटीन दे असं म्हणत नाही. आपण म्हणतो मला पोळी दे, भाकरी दे, भात दे असं आपण खातो. तर जेवणामधलं पोळी भाकरी भात कमी करून तुम्ही जर मोड आलेलं कडधान्य,
अंडी असे पदार्थ वाढवले तर तुमचे प्रोटीन वाढतात. बरोबर. म्हणजे असं जगावेगळं काही करायची गरज नसते. हम्म. ह्या सगळ्यांसाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे वारंवार खाणे. हा आपल्या समाजातला मोठा रोग आहे. कारण नसताना खाणे. म्हणजे मी जे म्हणतो की खाण्यामागची प्रेरणा भूक लागणंही असायला पाहिजे. किती वेळा आपण भूक लागली म्हणून खातो, किती वेळा आपण कंपनीसाठी खातो, किती लोकांनी आग्रह केला म्हणून खातो, किती वेळा उगीचच खातो. म्हणजे बऱ्याच वेळा मी बघतो की जेवण झालं आहे, कोणीतरी आलं म्हणून चला आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीमची काही मला भूक लागलेली नसते, पण 4 मित्र खातात तर त्याच्यावर मी पण खातो. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या काही सवयी आहेत त्याच आपण बदलल्या. थोडंसं आपण अवेअर झालो की हे मी जे खातो याचं काय होणार आहे पुढे, की हे जर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा माझ्याकडे कॅलरीज आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फॅट आहे, याचं काय होणार आहे, हे माझ्या शरीरात कुठे 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 जाऊन जमणार आहे. आणि मग आत्ता माझं वजन 60 किलो असेल तर अजून 4 महिन्यांनी कदाचित 3 किलो वाढेल, 4 किलो वाढेल. आणि कुठे वाढेल ते काही माझे मसल नाही वाढणार, माझं पोट वाढणार. आणि हे कळायला काही मोठं अवघड नाही आहे. टेलरचा टेप सगळ्या घरामध्ये असतो. आपलं पोट आपण मोजलं तर आपल्याला कळतं की आपलं काय बदल झालेला आहे. त्यामुळे खूप जगावेगळं काही करायची गरज नाही, किंवा अगदी कॅलरी काउंट ठेवायचा, एक पोळी म्हणजे किती 35 कॅलरी 40 कॅलरी असं मोजायची गरज नाही आहे. भूक लागल्यानंतर जेवणं हे जरी प्रिन्सिपल माणसाने पाळलं तरी देखील मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी नियंत्रणामध्ये येतील आणि अवेअरनेस वाढेल. आणि 2 वेळा जो माणूस जेवेल तो काय पिझ्झा आणि पाणीपुरी खाणार नाही, तो पोळी भाजी वरण भातच खाईल. बरोबर. आत्ता तुम्ही म्हणालात की आईस्क्रीम सगळे खायला जातात म्हणून जाणं, पण खूप सारे बॅचलर्स आजूबाजूला असतात आणि आता बॅचलर्सच्या आयुष्यात असं असतं की मी ठरवूच शकत नाही मी काय खाणार आहे, कारण माझा मेसचा डबा येतो, मग मी त्या डब्यामध्ये जे असेल ते जेवते. अगदी बरोबर. परत मग बाहेरचं काहीतरी मागवून खायचं असेल, म्हणजे समजा अंड मागवून मी खाल्लं तर त्याचे पैसे रोज मला परवडणार नसतात कदाचित. तर मग हे मी कसं सांभाळायला पाहिजे? किंवा आता समजा तुम्ही म्हणाल की मेसचा डबा बंद कर आणि स्वतः घरी करायला लाग, तर कदाचित असंही नसतं की किचन आहे माझ्याकडे. तर मग बॅचलर्स लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता बॅचलर लोकांमध्ये समजा कसं असतं की लोक मेसचा डबा लावतात, तर त्यांना 2 वेळचं खायला मिळतं. त्या डब्यामध्ये नॉर्मली काय असतं, 3 पोळ्या असतात, भात असतं, वरण असतं, एखादी भाजी असते कुठेतरी. नशिबान असाल तर त्याच्यामध्ये कदाचित कांदा टोमॅटो असं पण काही लोक देतात, किंवा एखाद्याला एखादी लोणचं वगैरे असू शकतं. आता याच्यामध्ये तुम्हाला वाढवायचं काय फक्त हे तुम्ही खाऊ शकता. बरोबर. आणि 2 वेळा खायला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही आता तुम्हाला सोपी गोष्ट काय करण्यासारखी की तुमच्याकडे तुम्हाला काही शिजवायची गरज नाही. तुम्ही जर फक्त मूग मटकी असे काही पदार्थ आणले आणि स्प्राउट मेकर तुम्हाला मिळतो कुठे, किंवा तुम्ही शिकून घेतलं किंवा ते फडक्यामध्ये गुंडवून ठेवायचं, ते पाण्यात भिजवून ते ठेवल्यानंतर मोड कसे येतात त्याला, ते मोड आलेलं कडधान्य तुम्ही 2 मूठ खाल्लं आणि तुम्हाला काकडी टोमॅटो तर कुठे मिळतात. बरोबर. ते काकडी टोमॅटो तुम्ही ते सॅलड खाल्लं आणि हे खाल्लं. आणि तुम्हाला जर घरातून जिथून कुठे येतात तुम्ही 1 किलो शेंगदाणे आणले समजा, ते 1 किलो शेंगदाणे तुम्हाला रोज 30 ग्रॅम शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता. ते रात्री भिजवून ठेवा आणि त्यांनी जेवणाची सुरुवात करा. 1 किलो शेंगदाण्याला किती रुपये लागतील? 150 रुपये लागतील, 200 रुपये लागतील. म्हणजे हे परवडण्याचा विषय नाही आहे. तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये तुम्ही सुरुवातीला नट्स खा, मग सॅलड खा, मग स्प्राउट खा किंवा अंडी खा, आणि मग तुमच्या मेसवाल्याने जे दिलं असेल डब्यात ते तुम्ही खा. तरी देखील तुमचा डाएट इम्प्रूव्ह होईल. जेवणाची सुरुवात पोळी भाकरी भाताने करणं हे वाईट आहे. त्यांनी काय होतं की एक तर ओव्हर इटिंग होतं बऱ्याच वेळा आणि समाधानही होत नाही. तुम्ही जर आधी प्रोटीन्स खाल्ले, सॅलड खाल्लं तर तुम्हाला समाधानही होतं, आणि मग जे तुम्हाला दिवसभर भूक होते लोकांना. तर बॅचलरचा तो प्रॉब्लेम असतो की दिवसभर भूक जर काय खाणार, कुठेतरी पाववडा खाणार, कुठेतरी काहीतरी खाणार. तर अशा पद्धतीने तुम्ही जेवलात, नट्स सॅलड स्प्राउट्स, आणि हे तुम्ही घरी हे तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे फार पैसे लागत नाही. बरोबर. फक्त इच्छा पाहिजे तुम्हाला करता येतं. बरोबर आहे. कितीतरी वेळा ना असं होतं की माझं, आता मी परत माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते की रात्री 8-8:30 ही वेळ जेवायची फॉलो होत नाही, आणि मग कामं लागलेली असतात, काही ना काहीतरी चालू असतं, आणि मग नंतर डायरेक्ट 11 वाजतात. आणि मग त्यावेळेला मला प्रश्न पडतो की आता मी जेवलं पाहिजे की मी नाही जेवलं पाहिजे, म्हणजे त्यातल्या त्यात बेटर काय आहे? तर तुम्हीच सांगा की त्यातल्या त्यात बेटर काय. टू बी ऑर नॉट टू बी सारखा प्रश्न. तर आता इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी हे सांगू शकतो की जेवण्यापेक्षा न जेवण्याचे फायदे जास्त आहेत आरोग्यासाठी. म्हणजे उपाशी राहण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे कदाचित खाण्याचे नाही आहेत. त्यामुळे जेव्हा असा तुमच्या मनात डायलेमा निर्माण होतो की आता रात्री 11 वाजले तर मी खाऊ की नको खाऊ, तर 1-2 ग्लास पाणी पिऊन झोपणं हा चांगला त्याच्यासाठी पर्याय आहे. कारण तुम्ही दिवसभर खाल्लेलंच असतं. बरोबर. आणि ज्या माणसाचं वजन 70 किलो असेल त्याच्या शरीरामध्ये 13 किलो चरबी असते.
13 किलो चरबीचा अर्थ 1,20,000 कॅलरीजचा स्टॉक असतो ओ आणि दिवसाला सामान्यपणे 2,000 कॅलरीज लागतात. म्हणजे 60 दिवसाचा स्टॉक तुमच्याकडे असतो. त्यामुळे एक रात्री न जेवल्याने काही मोठं बिघडत नाही. अर्थात ज्याला डायबिटीस असेल त्याची गोष्ट वेगळी, पण नॉन डायबेटिक यंग लोकांचा तर काही प्रश्न नाही आहे. आणि रात्री उपाशीपोटी झोपण्याची मजा बघा तुम्ही, ती जी झोप इतकी छान लागेल तुम्हाला. म्हणजे पोटभर खाऊन ढेकरा येत आहेत, मग रात्री तुम्ही 11ला जेवणार, 12 वाजता जेवण संपणार, मग तुम्ही 2-2:30 वाजेपर्यंत नेटफ्लिक्स बघणार, मग केव्हा तरी झोपणार. म्हणजे झोपही नीट होत नाही, अन्नाचं पचनही नीट होत नाही. आणि कसं आहे की आपलं डायर्नल रिदम जे असतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण ॲक्टिव्ह असतो. आपले हॉर्मोन्ससुद्धा वरच्या लेवलला असतात, डायजेस्टिव्ह ज्युसेस पण चांगले तयार होतात. त्यामुळे दुपारी जेवल्यामध्ये जे तुम्हाला डायजेस्टिव्ह ज्युसेस तुमच्या शरीरात तयार होतात तसे रात्री जेवणात होत नाहीत. बरोबर. त्यामुळे मग ते अन्न पचायलाही वेळ लागतो. अन्नाचं कन्व्हर्शन ते फॅटमध्ये होण्याचं प्रमाणही रात्री जेवणात जास्त असतं. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण कमीच असावं आणि जर ते स्किप केलं एखाद्याला तर आणखीन चांगलं. तुमच्याकडे यंग मुलं येत असतील ना आता, मला अनुभव सांगा ना की काय विचारतात, काय कॉमन फॅक्टर्स असतात की जे सगळ्यांना प्रॉब्लेम आता ठरतायत. म्हणजे एका मुलाने मला फार चांगला गमतीशीर प्रश्न विचारला. म्हणजे मी त्याला जेव्हा सांगितलं की आता आम्ही काय करतो की 8वी ते 12वीची मुलं असतात, म्हणजे 12 ते 18 वर्षाची, या मुलांना काही आम्ही 2 वेळा जेव्हा सांगत नाही, म्हणजे 4 वेळा खाल्लं तरी चालेल. मध्ये मध्ये स्नॅकिंग करू नका, गोड कमी खा, कोल्ड्रिंकला हात लावू नका आणि मोबाईलवर फुटबॉल खेळू नका, ग्राउंडवर जाऊन खेळा. असे 4 सल्ले आम्ही या मुलांना देत असतो. तर त्या मुलाने मला सांगितलं की तर म्हणे मी आता, त्याचं वय 15 वर्ष, तो मला म्हणाला की मला घरामध्ये लहान असल्यापासून मला जे काही आठवत आहे माझे आई वडील, तर ते हातात प्लेट घेऊन माझ्या मागे खा खा म्हणून लागलेले मला आठवतं. आणि हा चांगला वजनदार मुलगा आहे. बरोबर. आता आई वडिलांना काय वाटत असतं की मुलं खात नाहीत बऱ्याच वेळा, तर नाही खात कसं नाही म्हणून त्याला लहानपणापासून दिसला की त्याच्या मागे काहीतरी प्लेट घेऊन हातात की शिरा तरी खा, शेंगदाणे तरी खा, काहीतरी खा, असं मागे लागतात. तर तो म्हणाला मला अशीच सवय लागली ना. बरोबर. कारण आईवडिलांना वाटतं हा खातच नाही, पण हा इतका वेळा खाऊन लठ्ठ झालेला आहे. बरोबर. आईवडिलांना वाटतं की बाळसं धरलं आहे. चबी मुलं जे असतात लोकांना आवडतात ना की फार गोंडस मुलगा आहे. ऍक्च्युली ते आरोग्याचं लक्षण नाही आहे. म्हणजे आता 3 आणि 4 आणि 5 वर्षाच्या मुलांच्या ढेऱ्या आलेल्या असतील, ते काय आरोग्याचं लक्षण नाही आहे. पण आईवडिलांना वाटतं की, आणि दुसरं आईवडिलांना काय वाटत असतं की आमचं सगळं तरुणपण बालपण जे गरिबीत गेलं. बऱ्याच फॅमिलीमध्ये असं असतं ना की आईवडील त्यांची परिस्थिती बेताची असते, पण जेव्हा ते आता दोघेही कमवायला लागतात मग परिस्थिती चांगली होते. त्यांना 4-5 भावंड होते, त्यात कॉम्पिटिशन होती. आता एकच मुलगा, मग कोणावर प्रेम करणार? आणि प्रेम करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग काय? खाऊ घाला. मग तो म्हणाला की मी दिवसात 15-16 वेळा तरी खातो. आता मला 4 वेळा खायचं असेल तर मला सगळं हे कसं काय करायचं? मग तो म्हणून यांना सांगा आधी, माझ्या आई वडिलांना, की मला काही खायचा आग्रह करायचा नाही. बापरे. पण म्हणजे मला या मुद्द्यावर यायचंच होतं की पेरेंटिंग हा इतका महत्वाचा विषय आहे ना, कारण लहानपणी आपले चॉईसेस आपण करतच नसतो, ते आई बाबा करत असतात. आणि मग त्यावेळेला मला आठवतंय की माझ्या आईने मला अंड दिलं त्यामुळे मला त्याची गोडी लागली, किंवा त्यावेळेला जर का मी कुरकुरे खात असेल तर मला ते आवडणारच आहे पुढे जाऊन सुद्धा. सो हे खूप परिणामकारक असतं तुमच्या, आणि त्यानंतर मग त्या सवयी बदलणं किंवा त्या परत अनलर्न करणं हे फार कठीण होऊन जातं. त्यामुळे तुम्ही काहीतरी बोलत. म्हणजे कसं असतं की आता आपण जे बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला डायबिटीस झाला समजा, तो पटकन सांगतो की माझ्या आईला पण होता, माझ्या वडिलांना पण होता, म्हणून मला झाला. म्हणजे आपण पटकन तो ब्लेम आई वडिलांना टाकून मोकळं होऊन जातो. आणि मग आपल्याला असं म्हणायचं असतं की हे अनुवंशिक आहे. लोकांचा उद्देश काय असतो की बा आमच्या घरात डायबिटीस आहे, मला होणारच आहे आज न उद्या, मग होईपर्यंत मी गोड खाऊन घेतो ना. म्हणजे हे एस्केपिझम जे आहे. आता खरं कसं असतं की हे अनुवंशिकतेचा भाग फार कमी असतो. मुळात कसं असतं, तुझ्या आत्ता म्हणालीस की आई वडील तुम्हाला काय देतात, तर नुसते जीन्स देत नाहीत, तुम्हाला लाईफस्टाईल देतात. म्हणजे मी माझ्या लहानपणी मी दूध पिणार का चहा पिणार का कॉफी पिणार का काहीच घेणार नाही, नाश्ता करणार, हे कोण ठरवतं? मुलं नाही ठरवत, आई वडील ठरवतात. आणि मग तेच आपण संस्कार घेऊन तशीच लाईफस्टाईल घेऊन आपण पुढे गेलो असतो. म्हणून त्यांना जे काही प्रॉब्लेम झालं ते आपल्याला झाले, तर आपलं असं वाटतं की ते अनुवंशिक आहेत. प्रत्यक्षात ते अनुवंशिक नसतात, ते लाईफस्टाईलमुळे झालेले असतात. आणि म्हणून अशा पद्धतीने लाईफस्टाईलमुळे गोष्टी घडतात. त्यामुळे पेरेंटिंगमध्ये की आपण आता मी सांगितले 4 गोष्टी, की मुलांच्या मागे अनावश्यक लागू नका खाण्यासाठी. तुम्ही काय करा की म्हणजे आता अगदी लहान मुलं म्हणते मी, 5-6 वर्षाची मुलं सुद्धा, किंवा अगदी लहान मुलं, त्या मुलांना काही जर खायला असं वाटलं त्यांना, तर तुम्ही अशी एक जागा तुमच्या डायनिंग टेबलवर ठेवा की तिथे पदार्थ ठेवलेले आहेत. आणि कुठले पदार्थ ठेवायचे?
त्याच्यात तुम्हाला परवडत असेल बदाम काजू ठेवा, शेंगदाणे ठेवा भाजून, तिथे तुम्ही काकड्या टोमॅटो ठेवा, तिथे तुम्ही म्हणजे गोड ठेवू नका, मिठाया ठेवू नका, चॉकलेट ठेवू नका, तुम्ही असे हेल्दी पदार्थ ठेवा. मुलाला भूक लागली की तो गुपचूप तिथे जाऊन खाईल. त्याच्या मागे लागायची गरज नाही. भूक ही लहान म्हणजे मुलांच्या मध्ये तर नॅचरल प्रेरणा असते. भूक लागली की मूल रडतं, तर ते जाऊन खाईल, त्याचं ज्याला चालता येतं मुलाला ते जाऊन खाईल. तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर पुढे जो प्रॉब्लेम होणार आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि अनावश्यक खाऊ घालणं, आग्रह करणं म्हणजे ही खूप मोठी आपल्या समाजामध्ये आग्रह हा एक तर डेंजरस संस्कृती आहे आपल्याकडे. म्हणजे माझे मेंटर डॉक्टर जिचकार असं म्हणायचे की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात माणसांना मारण्याच्या 2 पद्धती आहेत म्हणायचे. एक म्हणजे उपाशी ठेवून मारायचं, जसं मेळघाटमध्ये कुपोषण होतात, आणि दुसरं म्हणजे आग्रह करून मारायचं. तर आपल्याकडे आग्रह, आणि दुसरं म्हणजे त्याला एक सोशल हे पण आहे की आम्ही तर तुमच्यासाठी हे करून ठेवलं होतं, रसमलाई केली, तुम्ही खाल्लीच नाही, अरे वा त्याला डायबिटीस आहे, कसं खाईल तो, खा म्हणतात, एखादी गोळी अर्धी जास्त घ्या. म्हणजे लोकांची मजल इथपर्यंत गेलेली असते की डायबिटीस असलं तरी काय होतं, एखादी गोळी जास्त घ्या आणखी, आजच्या दिवस आमच्यासाठी रसमलाई खा. तर मी आता माझ्या डायबिटीस पेशंटला सांगत असतो की तुम्ही काय करत जा, गोळ्या जवळ ठेवत जा. कोणी खूप आग्रह केला गुलाबजामचा, त्याला म्हणायचं मी गुलाबजाम खातो, माझी मेटफॉर्मिन तू खा आजच्या दिवस. तुझं एवढं माझ्यावर प्रेम असेल ना तर तू माझी मेटफॉर्मिन खा. म्हटलं एवढं कोणी तुमच्यावर प्रेम करत नसतं. एक्झॅक्टली. आणि हा जो तुम्ही आग्रहाचा मुद्दा सांगितला, तसंच अजून एक गोष्ट आहे की ताटात वाढलेलं सगळं संपवायचं. तर आता मुद्दा असा असतो की तुम्ही ते फुकट घालवू नका, पण या नादात लोक इतकं खातात. कारण बऱ्याचदा असं होतं की पंक्तीतलं जेवण समजा असेल तर पंक्तीत आपल्या हातात पुन्हा ती गोष्ट नसते की आपण म्हणजे सांगू नाही शकत त्यांना, त्यातल्या त्यात तुम्ही आधी बसलेले असाल आणि ते वाढायला आले तर आपण म्हणतो, पण वाढून ठेवलेल्या ताटामध्ये तुम्ही जर का जेवायला गेलात तर ते आपल्या हातातली गोष्ट नसते. आणि मी खूप वेळा ओरडा खाल्ला या गोष्टीवरनं, आणि मला नंतर उलट्या व्हायच्या. म्हणजे जेवण ताटातलं संपवायचं पूर्ण, पण त्याच्यानंतर ते इतकं व्हायचं की नंतर ते राहायचं नाही पोटात. इतकं लेवलचं लोक अजूनही, म्हणजे मी बघितलंय की ताटातलं सगळं संपायचं हे एवढं सांगितलं गेलं आतापर्यंत, तर तेही थोडं एक तत्व म्हणून ही चांगलीच गोष्ट आहे की जगामध्ये अनेक लोक उपाशी राहून मरतात. बरोबर. त्या बॅकग्राऊंडवर तुम्ही जास्त घेता आणि खात नाही, हे चुकीचंच आहे. पण आता कसं आहे की 2 प्रकार याच्यामध्ये आहेत. एक प्रकार कसं तू जे म्हणालीस की बा ताटं वाढून तुम्हाला दिलं समजा कोणी. आता असं माझ्या बाबतीत खूप वेळा होतं की मी कुठे लेक्चरला गेलो, मग कोणाकडे जेवायला गेलो, तर ते काय ताट वाढून सगळं आणलेलं असतं. मी काय त्यांना म्हणतो की एक रिकामं ताट आणा, आणि मी बघतो की मला यातले कुठले पदार्थ मी खाणार आहे, किती खाणार आहे, बाकीचं मी काढून ठेवतो. म्हणजे मला जेवढं लागणार आहे त्याच्या 10% कमीच ठेवून बाकीचं मी ठेवतो, म्हणतो मला लागेल तर मी घेईन नंतर. पण हा एक मार्ग सोपा आहे, त्याचाही अपमान व्हायचं कारण नाही. आपण काही त्याला म्हणत नाही मी खाणार ते सगळं, फक्त एवढं मी खाऊ शकणार नाही तर मी पुन्हा घेईन, हे तुम्ही म्हणू शकता. दुसरं जे मी बघतो जास्ती करून, आता बफे डिनर असतात, तर बफे तर तुमच्या हातात आहे. तुम्ही प्लेट घेतली, तुम्ही चमचा घेतला, तुम्ही वाट्या घेतल्या, लोक आधी बघतात किती वाट्या लागणार आहेत. कारण बफेचा प्रॉब्लेम काय असतो की तुम्ही एकदा त्या रांगेला लागल्यानंतर पुन्हा ते जाऊन घ्यायला म्हणजे आधीच सगळं एकत्र घेऊन ठेवायचं. एक तर तुम्ही खूप धटिंगण असायला पाहिजे की ते सगळ्या गर्दीमधून पुन्हा घुसून काहीतरी घेणार. सामान्य लोक म्हणतात की एकदाच काय ते घेऊन बसलं. म्हणजे त्यामुळे काय होतं, मी नेहमी म्हणतो की एखाद्या माणसाचं तुम्हाला चारित्र्य जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं बफेचं ताट बघा. म्हणजे त्या पुऱ्यांवर गुलाबजाम, त्या गुलाबजामवर कुरड्या, त्या कुरड्यावर भजे, म्हणजे आयुष्यात तो शेवटचं जेवतोय अशी त्याच्याकडे बघून आपली भावना होते की हा माणूस शेवटचं जेवत असणार प्रत्येकाच. आणि मग साहजिकच एवढं घेतलेलं असतं ते खाणं होत नाही, बरेचसे पदार्थ आवडत नाहीत. मग तुम्ही तिकडे त्या जे ते खरकटं ठेवलेलं असतं किंवा प्लेट ठेवले असतं ते जाऊन बघा, तुम्ही जेवढं घेतलेलं त्याच्यापेक्षा 40% वाया गेलेलं असतं. आता हे तर तुमच्या हातात होतं, हे काही तुम्हाला कोणी बळजबरी केलं नाही. म्हणजे जेव्हा लोक पंक्ती वाढायच्या पूर्वी तेव्हा काही लोक यायचे, तेव्हा तुम्ही नाही हो म्हणू शकायचे की भात एवढाच द्या तेवढाच द्या, ती चांगली पद्धत होती त्यावेळेला. पण आता बऱ्याच गोष्टी झाल्यात की आता टेक्नॉलॉजी, इतकी माणसंही नसतात, पूर्वी घरातले लोक वाढायला असायचे, आता ते पण नाही आहे. त्याच्यामुळे पंक्ती पण जिथे कुठे शक्य आहे तिथे आपण हे नक्की करावं. ताट वाढून आलं तर रिकामं ताट मागावं, त्यात पदार्थ काढून ठेवा, म्हणजे ही अडचण होणार नाही. आणि बफेमध्ये तुम्ही असं करावं की तुम्हाला ठीक आहे सध्या काय पहिल्यांदा पोळी आणि भाजी असं खाऊया, किंवा सुरुवातीला सॅलड आणि स्प्राऊट खाऊया, एक किती काय थोडासा वेळ लागेल, परत एकदा रांगेत उभं राहावं लागेल, एवढंच ठीक आहे. पण अनावश्यक घेऊन जास्तीचं ते वाया घालवण्यापेक्षा हे चांगलं आहे आणि हे करण्यासारखं आहे. बरोबर. नेहमी ना डॉक्टर्स असतील, डायटिशियन्स असतील, योगा इन्स्ट्रक्टर्स असतील, जिममधले कोणी इन्स्ट्रक्टर असतील, तर हे नेहमी एक सांगत असतात की नो युअर बॉडी.
तर आता हे मला समजून घ्यायचं आहे की नो युअर बॉडी म्हणजे मी स्वतःच्या बॉडीला कसं समजून घेणं अपेक्षित आहे, म्हणजे त्याच्यासाठी सुरुवात कशी करायची? म्हणजे कसं आहे की मुळामध्ये तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल देत असतं, पण त्यासाठी तुम्हाला अवेअरनेस लागतो. म्हणजे तुम्ही जर अवेअरनेस तुम्हाला नसेल तर तुम्हाला कळतच नाही काय झालं ते. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो की समजा आता तुला सर्दी झाली आहे आणि जर तुझ्या असं लक्षात आलं की बघ काल मी अमुक एका अत्तरचा वास घेतला होता आणि मला आता त्रास झाला, हे जर तुला कुठे रेकॉर्ड झालं तुझ्या डोक्यात तर पुढच्या वेळेला यू विल अवॉइड दॅट. त्याच पद्धतीने कुठला अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर, समजा काही लोकांना तुरीची डाळ खाल्ल्यानंतर नीट पचत नाही, ब्लोटिंग होतं. काही लोकांना काही पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते. काही लोकांना काही पदार्थ पचत नाही, अपचन होतं, जुलाब होतात. आता दूध सगळ्यांना पचतं असं नाही. एखाद्या माणसाने 1 ग्लास, आता कोजागिरीला सगळ्यांनी दूध पिलं, 1 ग्लास पिलं तर बऱ्याच लोकांना काही होत नाही, पण काही लोकांना 1 ग्लास पिलं तरी जुलाब होतात. बरोबर. हे जर तुम्ही नोटीस करत राहिलात किंवा मला काय केल्याने काय होतं, तर हा अवेअरनेस तुम्हाला येतो. म्हणजे म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, नो युअर बॉडीचा अर्थ तोच आहे की आपल्याला काय झेपतं काय झेपत नाही. आता काही लोक सर्दी कुठे पावसामध्ये फिरले, बरेच लोक आता पावसाळ्यात वर्षा सहल हे तिकडे जातात, त्या 100 मुलांपैकी ट्रिपला जाणाऱ्या 5 मुलांना सर्दी होते, 95 मुलांना काय होत नाही. आता हे त्या मुलाला जर कळालं की मला हे पाऊस सहन होत नाही, तर पुढच्या वेळेला तो काय करेल, टोपी तरी घेईल, रेनकोट तरी घेईल. पण आपलं काय होतं की बऱ्याच वेळा तेवढ्या वेळापुरतं आपल्या लक्षात राहतं, नंतर आपण विसरून जातो. आणि हा अवेअरनेस सगळ्याच बाबतीत म्हणजे की व्यायाम तरी किती करायचा, कुठलीही गोष्ट म्हणजे अतिरेक कुठलाच वाईट, पण काय मला सहन होतं काय सहन होत नाही. म्हणजे मला वॉकिंग मला आवडतं, छान वाटतं, ते करायला पाहिजे. तर या दृष्टीने आपण जर झालं तर आपल्याला नो अवर बॉडी हा जो मुद्दा आहे तो आपल्याला कळेल की माझं शरीर फ्लेक्झिबल नाही आहे समजा, मग मी काय करायला पाहिजे, मग मी योगासनं करायला पाहिजे जेणेकरून माझी फ्लेक्झिबिलिटी वाढेल. किंवा मला असं वाटतं की माझं मसल स्ट्रेंथ कमी आहे, म्हणजे माझ्या समजा असं एका पायावर उभं राहायला सांगितलं तर एका पायावर उभं राहायला सांगितलं तर तू समजा 30 सेकंद राहिली उभीस आणि मी 20च सेकंद उभं राहायला शकलो, याचा अर्थ काय की माझ्या बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे एकतर, किंवा माझ्या मसलमध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही आहे. मग मी काय करायला पाहिजे की चालण्यापेक्षा मग थोडंसं वेट ट्रेनिंग, मसल स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे. हे तुम्ही स्वतः करायला पाहिजे. हे काय आपल्याला प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्या की आम्हाला आमच्या प्रश्नांची सोल्युशन दुसऱ्याकडनं हवी आहेत. आणि शेवटी कसं आहे की म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की बा गाण्याचं शास्त्र केव्हा आलं, आधी गाणं म्हटलं ना कोणीतरी, म्हणजे आधी काय येतं, गाणं येतं, आधी कला येते आणि मग कला शिकवणारे लोक येतात. तसं हे सगळे योगशिक्षक अमुक नंतर कधी आले, आधी कोणीतरी हे केलं होतं सगळं. तर आपली जबाबदारी आपण जेव्हा घेऊ सगळ्याच बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, तेव्हा आपल्याला दिशा दिसेल चांगली. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर तुम्हाला सांगणारे 56 प्रकारचे लोक आहेत. त्या 56 लोकांचं ऐकायला तुमचं आयुष्य पुरं पडणार नाही. कारण कुठलाही प्रयोग करायचा म्हटलं 6 महिने तरी तुमचं आयुष्य सगळं निघून जाईल त्याच्यातच. म्हणून हा अवेअरनेस जो आहे, नो युअर बॉडी जे म्हणतो त्या अर्थाने म्हणतो. आपलं टेम्परामेंट समजणं, म्हणजे मला राग येतो पटकन, तर त्या राग आल्यानंतर काय काय होणार आहे माझ्या शरीरामध्ये स्टिरॉइड्स निर्माण होतील, त्याच्यामुळे माझी शुगर वाढेल, त्याच्यामुळे मला स्ट्रेस येणार, त्याच्यामुळे मला हायपरटेन्शन होणार, त्याच्यामुळे डायबिटीज होणार, त्याच्यामुळे मला झोप येणार नाही. हे जर मला कळलं तर मी वयाच्या 12-13 वर्षापासूनच मेडिटेशन करायला लागेल ना. म्हणजे हे काय, आणि त्याचं कौतुक घरामध्ये होतं की नाही हा फार रागीट आहे बरं का, आपल्या घरात हे कौतुक असतं ना, नाही हा शांत असतो, हा माझा मोठा मुलगा फार रागीट आहे. पण रागीट आहे म्हणजे त्याला एक कानफडात मारून त्याला हे सांगायला पाहिजे की चुकीचं आहे. रागीट असणं का काही सद्गुण नाही आहे, कारण त्याचं तुला नुकसान आहे आणि बाकीच्यांना पण नुकसान आहे. आणि ते काय असं नसतं की बा रागीट असला म्हणजे तो आयुष्यभर रागीटच राहील. त्याच्यासाठी मेकॅनिझम वेगळ्या गोष्टी करण्यासारख्या त्या करायला पाहिजेत. आपण बॉयज टॉक मध्ये बोलतोय त्यामुळे अजून एक प्रश्न असा आहे की मध्यंतरी एक रील कुठलं तरी आलं होतं की ज्याच्यामध्ये असं ते साधारण सांगत होते की महिलांचं डाएट वेगळं असतं, पुरुषांचं डाएट वेगळं असतं. तर मला समजून घ्यायचं की खरंच यात फरक आहे का की हा फक्त मार्केटिंगचा खेळ आहे? आता महिला आणि पुरुष याच्यामध्ये काय फरक आहे, तर सेक्स क्रोमोझोममध्ये महिलांमध्ये XX आहे आणि पुरुषांमध्ये XY आहे. म्हणजे फरक एका क्रोमोझोमचा, एका फक्त जीनचा X आणि Yचा फरक आहे, बाकी सगळं सारखंच आहे. त्याच्यामुळे असं जगावेगळं काही नाही आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये काय आहारामध्ये काय मोठा फरक किंवा यांनी हे खायचंच नाही ते खायचं असं काहीही नाही. दोघांचे आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हेच असतात. त्यामुळे असं काही मोठं त्याच्यामध्ये जगावेगळा फरक काही नाही. दोघांमध्ये ते सारखंच असतं डाएट. कॅलरीज रिक्वायरमेंट कमी जास्त असते. पुरुषांमध्ये मसल मास जास्त असतं बायकांपेक्षा, त्याच्यामुळे त्यांना प्रोटीनची गरज जास्त असते. एवढाच फक्त फरक पडतो, बाकी मोठा काही फरक नसतो.
माझा एक मित्र होता, तो म्हणजे त्याला हे माहिती आहे की प्रोटीन खाल्ल्याने आपल्याला जास्त फायदा होणार आहे. तर तो रोज एकच पदार्थ चिकन, आणि ते सुद्धा एकाच टाईपचं, म्हणजे त्याच्यात सुद्धा चिकन करी, चिकन बॉइल्ड, चिकन सुका असं वगैरे पण नाही, एकच पदार्थ, म्हणजे ते नुसतं उकडायचं आणि तसंच्या तसं घेऊन यायचं आणि ते भातासोबत खायचं. हे तो जवळजवळ वर्षभर करतो, अजूनही करत असेल कदाचित. सो हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुमच्या बॉडीला कुठल्याही वेगळ्या पदार्थाची चव माहितीच नसणं, म्हणजे अर्थात त्याला माहितीच नाही असं नाहीये, पण इतकं अख्खं 1 वर्ष तो एकच पदार्थ खातोय, हे किती योग्य किंवा अयोग्य आहे? म्हणजे ते दोन खरं तर तू प्रश्न विचारलेस, किंवा तो कशासाठी खातोय? प्रोटीनसाठी खातोय. म्हणजे प्रोटीनचं महत्व एक विषय, आणि दुसरं म्हणजे एकच पदार्थ वारंवार खाणं कितपत योग्य आहे. म्हणजे हे दोन प्रश्न आहेत. हे दोन प्रश्न. तर मुळामध्ये कसं आहे की प्रोटीन्स आपल्याला लागतात. प्रोटीन्स हे शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे जसं बिल्डिंगमध्ये विटा असतात, तर विटांनी भिंती तयार होतात, भिंतींनी घर तयार होतं, तसं प्रोटीन्स हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि त्यामुळे प्रोटीन्स आवश्यक असतात, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. म्हणजे जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 55%, फॅटचं प्रमाण 25% आणि बाकी प्रोटीन्स असं असावं. आता पण प्रोटीन किती लागतात? म्हणजे प्रोटीन तुम्हाला वजनाला 0.83 ग्रॅम्स किलोग्रामला, म्हणजे तुमचं वजन जर 60 किलो असेल तर 6-8 50 ग्रॅम प्रोटीन लागतात. म्हणजे खूप काही प्रोटीन लागतात अशातला भाग नाही आहे. आता मग हे प्रोटीन कसे मिळतात? एक अंडं खाल्लं 6.5 ग्रॅम, तुम्ही जर सोयाबीन 100 ग्रॅम खाल्लं तर तुम्हाला 45 ग्रॅम प्रोटीन मिळतात. तुम्ही जर मोड आलेलं कडधान्य 100 ग्रॅम खाल्लं तुम्हाला 22 ग्रॅम प्रोटीन मिळतात. तुम्ही चिकन 100 ग्रॅम खाल्लं 20 ग्रॅम 22 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन मिळतात. म्हणजे प्रोटीन मिळवण्यासाठी खूप काही तारांबळ आणि कसरत करायची गरज नसते. आपल्या जेवणातून आपल्या आरामात ते मिळू शकतं. आता जो माणूस 2-2 पोळ्या खात असेल सकाळ संध्याकाळ, सामान्यपणे लोक खातातच 2-2 पोळ्या, किंवा एखादी भाकरी खातात, भात खातात. कार्बोहायड्रेट आपण 300 ग्रॅम खातो, समजा 300 ते 400 ग्रॅम, तर कार्बोहायड्रेट 100 ग्रॅमला तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन मिळतात. म्हणजे 30 ग्रॅम तुम्हाला त्याच्यात मिळाले. त्यामुळे प्रोटीन मिळवण्यासाठी जगावेगळं काही दुसरं प्रोटीन पावडर्स विकत घेण्याची काही आवश्यकता नसते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आता असं सांगितलेलं आहे की प्रोटीन सप्लिमेंट्स आर बॅड फॉर हेल्थ. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर अनावश्यक प्रोटीन घेत गेलात, म्हणजे कसं असतं की तुम्हाला 0.83 ग्रॅम्स पर किलोग्राम बॉडी वेट लागतंय. सेफ लिमिट काय असू शकेल? 1.5 ग्रॅम्स. आता जे बॉडी बिल्डिंग करणारे लोक आहेत, आता हे मी कोणासाठी सांगतोय? सर्वसामान्य लोकांसाठी. पण एखादा बॉडी बिल्डिंग त्याला 6 पॅक्स करायचा आहे, एखादा हिरो असेल त्याला 8 पॅक्स करायचं असेल, मग तसा तो बाहुबलीतला प्रभास मला वाटतं 40 अंडे खायचा रोज, असं मी ऐकलं होतं. तर हे कसं आहे सगळं? ते अंडर ट्रेनर्स गायडन्स. म्हणजे तुमचं किडनी फंक्शन कसं आहे बघून, तुम्हाला हायपरटेन्शन आहे का, तुमचे इतर आरोग्याचे पॅरामीटर काय आहेत हे बघून त्या पद्धतीने करावं. हे कोणासाठी? जे आयर्नमॅन व्हायचं आहे, स्क्वॅश खेळायचं 2-2 तास, म्हणजे ज्याला एक्सेसिव्ह एक्सरसाइज म्हणू, त्या लोकांनी आपापल्या ट्रेनरचा ॲडवाइस घेऊन त्याप्रमाणे करावं. म्हणजे उगीच आपल्याला कुठे यूट्यूबचं एखादं ऐकून ते करू नये. पण सर्वसामान्य लोकांसाठी आता जसा तुझा मित्र जो आहे हा, ह्याला काय म्हणजे पुणेश्री व्हायचं आहे का, की शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये असं जर व्हायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण नुसतं त्याला जर प्रोटीन, तर तो चिकन तरी किती खात असेल, समजा अर्धा किलो खाल्लं समजा, तर त्याला त्याच्यामध्ये 100 ग्रॅम प्रोटीन मिळतील. ते 100 ग्रॅम प्रोटीन त्याला आवश्यकता आहे का? बरं तो व्यायाम करतो का तेवढा? तो जर करत नसेल तर त्याचे दुष्परिणाम. शेवटी कसं असतं, तुम्ही प्रोटीन जास्त खाल्ले म्हणजे ते काय मसल डेव्हलप करतात असं नाही, ते एनर्जीसाठी वापरले जातात. एनर्जीसाठी प्रोटीन शरीर वापरत नाही सामान्यपणे, पण त्याचं जास्त असतील तर ते काय मसल डेव्हलपमेंटला वापरले जाणार नाही, ते एनर्जीसाठी वापरले जातील. म्हणजे वेस्टेज आहे ते. कारण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा तुम्ही कॉस्टिंग जर विचार केला तर 1 किलो गहू केवढ्याला मिळतो? समजा 60 रुपयाला मिळत असेल. 1 किलो डाळ केवढ्याला मिळते? 200 रुपयाला मिळते. तिपटीचा फरक आहे. 1 ग्रॅम प्रोटीन पावडरमध्ये तुम्ही घेतलं तर 3.5-4 रुपयाला मिळते 1 ग्रॅम पावडर. त्यामुळे कॉस्टली पण आहे. आणि प्रोटीन पावडर्स त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अनेक गोष्टी ॲड केलेल्या असतात जे तुम्हाला माहीत नसतं. त्याच्यामध्ये ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स असतात कधी कधी. त्याच्यामुळे काही लोकांना नंतर अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांना त्या प्रोटीन पावडर्स अतिरेक केल्याने, म्हणजे एखादा स्कूप कोणी खाल्ला 25 ग्रॅमचा आणि त्याला एक 14-15 ग्रॅम प्रोटीन मिळालं तर फार काही नुकसान नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की ते अन्नातून मिळवणं सहज शक्य आहे. त्यामुळे तो प्रयत्न करावा. आता दुसरा जो प्रश्न तू विचारलास की एकच पदार्थ वारंवार खाल्ल्याने काय नुकसान होईल का, तसं नुकसान व्हायचं काही कारण नाही. म्हणजे आता लहान मूल जवळपास वयाच्या 1 वर्षापर्यंत दूधच पितं, म्हणजे 6व्या महिन्यानंतर त्याला आपण बाकीचं देतो, पण पहिले 6 महिने दूधच पितं, त्याच्यावर काही दुष्परिणाम होत नाही. पण त्या काळामध्ये काही एन्झाईम्स नसतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम, ते हळूहळू म्हणून आपण विनिंग करतो, नवीन नवीन पदार्थ ॲड होतात. आणि जेवणामध्ये व्हरायटी असेल तर शेवटी कसं आहे की जेवण आणि जीवन
या गोष्टी दोन्हीमध्ये रस पाहिजे ना. बरोबर. तुम्ही जर असं चिकनच खात बसलात म्हणजे मुळामध्ये तुम्हाला कुठली कंपनीच राहणार नाही. आणि तरुण वयामध्ये कंपनीचं महत्त्व तुला सांगायची गरज नाही. कंपनी राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जर जेवण बेचव तर जीवन बेचव. म्हणजे तुम्ही नुसतं चिकन खात बसला तुम्हाला कंटाळ एक दिवशी नॉशिया येईल आणि तुम्ही मग असं म्हणाल की आता आयुष्यात चिकन बघितलं तरी उलटी येईल. तर आता तो बिचारा 1 वर्षभर करू शकतोय, कौतुकाची गोष्ट आहे. किती दिवस करा मला माहित नाही, पण त्यांनी चिकन खाऊन त्याचं नुकसान तसं काय होणार नाही. पण आता इतर जे पदार्थ आहेत समजा तो जर सॅलड खात नसेल, आता अनेक गोष्टी आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे सगळे त्याला कुठून मिळणार? तर चिकनमधून जे मिळायचं ते मिळेल, पण काही पदार्थ असे आहेत की तुम्हाला दुसऱ्या पदार्थातून मिळावंच लागतात. ते तुम्ही मिळवले नाहीत तर तुम्हाला तुमच्या शरीरावर दुष्परिणाम दिसणार त्याचा. म्हणून अतिरेक असा बरोबर नाही. निदान त्याने चिकन खातो त्याच्यावर सॅलड खावेत. त्याला एवढा सल्ला नक्की देशील की चिकन भात खातो त्याच्यावर तू सॅलड वेगळ्या प्रकारचे खा रोज, त्याला नुकसान काय होणार नाही. तुम्ही हे बोलताय ना त्याच्यातनं मला अजून एक गोष्ट अशी जाणवली की लहानपणापासून आपले पालक आपल्याला प्रोटीन्स खाण्यासाठी का प्रोत्साहन देत नाहीत. म्हणजे मी आतापर्यंत ऐकलंय तर आई बाबा फक्त पोळी भाजी एवढं इतकं झालंय की मग मला स्प्राउट्स खायला का तेव्हा नव्हतं सांगितलं किंवा असे प्रोटीनचे पदार्थ प्रोटीनयुक्त. तर हे कितपत मॅटर करतं की तुम्हाला एक पूर्ण ताटभर जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं पौष्टिक अन्न असणं किती गरजेचं आहे आणि ते खरंच असतं का ताटामध्ये? म्हणजे अगदी आपण आधीचं आपलं जेवण पद्धत बघितली समजा तर काय असायचं म्हणजे जेवणातले सगळे जे रस आहेत, मधुर रस, कटू रस, अनेक रस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, तिखट असतं सगळे पदार्थ. तू जर आयडियली जेवणाची पंगत बघितलीस तर पंक्तीमध्ये ताटामध्ये डाव्या बाजूचे पदार्थ उजव्या बाजूचे पदार्थ असं आपल्याकडे असायचं. हां बरोबर. त्याच्यात कोशिंबीर असायची, त्याच्यामध्ये उसळ असायची, त्याच्यामध्ये डाळ वरण असायचं, त्याच्यामध्ये भाजी असायची, एक पालेभाजी एक फळभाजी असायची, भात वरण असायचं, पोळी असायची, एखादं स्वीट डिश असली तर सणासुदीला असायची. मग ह्या थाळीचा जर तू विचार केलास ह्याच्यामध्ये काय कमतरता होती? काहीच नाही, सगळंच होतं याच्यामध्ये ना. याच्यामध्ये सॅलडही आहे, याच्यामध्ये स्प्राउट पण आहे, याच्यामध्ये लोक नॉनव्हेज खाणारे नॉनव्हेजही खात असतील. त्याच्यामुळे पोळी भाजीचा आग्रह, तर ते सगळ्या पद्धती आपण हळूहळू विसरत गेलो आणि आपण मॉडर्न गोष्टी ज्याला आपण वेस्टर्न गोष्टी आल्या त्याला आपण चांगलं समजत गेलो की ब्रेड बटर जाम चांगला किंवा सँडविच चांगलं किंवा या गोष्टी आपल्याकडे येत गेल्या. त्यामुळे मग आईवडिलांना काय वाटतं की हे मूल काय खात आहे की याला काकडी टोमॅटो खायची पेक्षा याने काय खायला पाहिजे, निदान पोळी भाजी खायला पाहिजे. पोळी भाजी म्हणजे आपलं अन्न आपलं वाटतं, भात वरण आपलं अन्न वाटतं. म्हणजे यात बऱ्याच मुलांना त्याचा कंटाळा असतो, म्हणून आईवडील त्याच्यासाठी मागे लागत असतात. पण आईवडिलांनी सुद्धा मुलांना काकडी टोमॅटो, मूड आलेलं कडधान्य एवढंच काय, पण ज्याची परिस्थिती आहे भिजवलेली शेंगदाणे तर कोणी देऊ शकतो. तर प्रोटीन खाण्याकडे आग्रह असला पाहिजे. आपल्याकडे काय होतं की दुर्दैवाने मुलांना आम्ही बक्षिसं काय देतो, चांगला अभ्यास केला चॉकलेट, परीक्षेत पास झाला पेढा, कोणाच्या घरी मुलगा झाला मुलगी झाली पेढा बर्फी. म्हणजे गोडाचं आपल्याकडे म्हणजे आपल्याला सेलिब्रेशन आणि गोड आपण जोडलेलं आहे. हे चुकीचं आहे. यासाठी आहे की तुला नसेल आठवत कदाचित, पण पूर्वी गोष्टी आम्ही वाचत त्याच्यावर लिहिलं असायचं की राजाला मुलगा झाला म्हणून हत्तीवरून साखर वाटली. म्हणजे ही हत्तीवरून साखर वाटण्यासारखी परिस्थिती केव्हा निर्माण झाली, किंवा राजाला मुलगा झाला. आता राजाला मुलगा काही रोज होत नाही. म्हणजे ही साखर वाटण्याची गोष्ट ही इतकी अप्रूपाची गोष्ट होती. म्हणजे मी लहान असताना करंजी केव्हा मिळायची मला, दिवाळीतच मिळायची. अनारसा केव्हा मिळायचा, दिवाळीतच मिळायचा. क्वचित कधीतरी एखाद्या 6 महिन्यात झाला तर व्हायचा. श्रावणामध्ये सण असायचे तेव्हा गोड व्हायचं घरात, आठवड्याला 2 वेळा एकदा असं व्हायचं. आज तुम्हाला 24/7 365 डेज तुम्हाला रोज गोड खायला मिळू शकते. म्हणजे जी साखर हत्तीवर वाटायची ती साखर रेशनवर आहे आता. आणि आम्ही लोकांना सेलिब्रेशन आणि गोडाचं इतकं जवळ कनेक्शन केलं की मोठा बच्चन पण म्हणतो कुछ मीठा हो जाए, दिवाळी येते कुछ मीठा हो जाए. तर सेलिब्रेशनचा संबंध आपण प्रोटीनशी म्हणजे बदाम अक्रोडशी जोडूया, म्हणजे जेणेकरून लोकांना चांगलं खायची सवय लागेल. ते गोड खाऊन काय होणार आहे नुसतं. बरोबर. दिवाळीचं काहीतरी विचार. हो हे किती खरं. म्हणजे आता तोच प्रश्न पडला मला एकदम खलनायक करून की दिवाळीत आता करायचं काय, फक्त चकल्या चिवडेच खावे लागणार आहेत नाही असं काही नाही. म्हणजे जो माणूस निरोगी आहे, ज्याला कुठलाही आजार नाही आहे, तर तो आजार त्याला नाही कसं कळणार. म्हणजे आता मी डायबिटीसमध्ये काम करतोय, तर HbA1c म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज आणि फास्टिंग इन्शुलिन. दिवाळी याच्या आधी या 2 टेस्ट करा.
जर HbA1c 5.6च्या खाली असेल, इन्शुलिन 10च्या खाली असेल, तर तुम्ही नॉन डायबिटिक आहात. मग तुम्ही करंजा खा, लाडू खा, काही हरकत नाही. पण जर तुमचं HbA1c 5.7 ते 6.4 असेल किंवा इन्शुलिन 10च्या पुढे असेल, असे जवळपास 15% लोक समाजामध्ये आहेत की ज्यांना माहीत नाही. जर प्री डायबिटिक असाल किंवा HbA1c 6.5च्या पुढे असेल, मग डायबिटिक आहात, तर निदान अशा लोकांनी गोड खाऊ नका. आणि जर तुम्ही जे काही खाणार आहात ते मी म्हणतो 2 वेळा जेवणामध्ये तुम्ही सुरुवातीला गोड खा, करंजी आधी खा, लाडू आधी खा, त्याच्यानंतर मग तुम्ही चकली, चिवडा, तिखट पदार्थ नंतर खा. त्याने काय होणार म्हणजे ते आधी खाऊन? नाही, काय होतं की गोड पदार्थ, आता मी कोणासाठी म्हणते की डायबिटिक प्री डायबिटिक, तो ग्लुकोजचा स्पाईक येतो. तो स्पाईक येणार नाही कारण तुमचं जेवण सगळं मिळून ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्याचा तो फायदा होतो, परत बॅलन्स होतो. आणि म्हणून काय अगदी गोड खायचंच नाही असं नाहीये, पण अतिरेक टाळायचा. म्हणजे लोक पैसा लावतात, म्हणजे आधी त्याचं कौतुक वाटायचं, पण आता किळस येते की हे काय, म्हणजे अर्धा किलो श्रीखंड, 1 किलो श्रीखंड, त्यात लोकांना मोठेपणा वाटतं की मी 51 गुलाबजाम खाऊ शकतो. 51 गुलाबजाम खाऊन 51 किलोमीटर पळून दाखव, त्याचं कौतुक आहे. वेगळ्या शर्यती लावा. हो बरोबर आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या शर्यती लावायच्या तुम्ही ठरवा, पण गोड खायचंच नाही असं नाहीये. दिवाळी आहे आणि कसं एखादा माणूस निरोगी आहे, 4 दिवस त्यांनी खाल्लं गोड, समजा काय बिघडणार आहे, पुन्हा त्यांनी त्याचा व्यायाम सुरू करावा, पुन्हा त्यांनी नॉर्मलला यावं, काय प्रॉब्लेम आहे, अडचण काहीच नाही. हे म्हणजे आता आमच्या वयातली जी मुलं आहेत ना, तर ती सगळी प्री डायबिटिकच घोषित होतात. म्हणजे खरंच म्हणजे त्यात काही पॅरामीटर्स आहेत की कसं ते जज करायचं? आता जे तुला मी सांगितलं की HbA1c म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज आणि फास्टिंग इन्शुलिन, आता ही टेस्ट कोणी करत नाही सहसा. तर फास्टिंग इन्शुलिन हे सगळ्यात पहिलं इंडिकेटर आहे प्री डायबिटिक होण्याचं. ती इन्शुलिनचे लेवल 10च्या पुढे असेल, HbA1c भले तुमचं नॉर्मल आहे, तर इन्शुलिनचे लेवल 10च्या पुढे असेल तर तुम्ही प्री डायबिटिक आहात. आणि मग तुम्ही जर ही दीक्षित लाईफस्टाईल केली तर 3-4 महिन्यात 6 महिन्यात तुम्ही नॉन डायबिटिक व्हाल. आता ही लाईफस्टाईल म्हणजे काय, साधी सोपी आहे की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला आहे. की भूक ही प्रेरणा असायला पाहिजे जेवणामागे. आता ते कुठल्याही वेळा असू शकतात. आता मला कधीच सकाळी भूक लागली नाही 9 वाजता, मला 1 वाजता भूक लागते, तुला कदाचित 9-9:30 लागत असेल, आणि दुसरी भूक तुला 6-6:30-7ला लागत असेल. तर प्रत्येकाचं हे टाइम टेबल वेगवेगळं असतं, थोडाफार त्यामध्ये व्हेरिएशन असतंच. तर त्यात 2 वेळा निवडून त्या 2 वेळा जेवायचं, जास्तीत जास्त 55 मिनिटात जेवण संपवायचं, कारण इन्शुलिन 2दाच तयार करायचं आपलं प्रिन्सिपल आहे. आणि इन्शुलिन निर्मिती सायकल हे 55 मिनिटाचं आहे, त्यामुळे 55 मिनिटात जेवण संपवा, म्हणजे 55 मिनिटं जेवा असं नाही. 20-25 मिनिटात संपलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त वेळ 55 मिनिटं. कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा, आणि गोड जेवढं कमी कराल तेवढं आरोग्यासाठी चांगलं. हे 4 सल्ले आहाराचे आहेत. आणि याच्याबरोबर कमीत कमी 4.5 किलोमीटर वॉकिंग करा, किंवा 12-15 किलोमीटर सायकल चालवा, किंवा 45 सूर्यनमस्कार करा. ही झाली लाईफस्टाईल. आता हे कसं वाढवायचं कार्बोहायड्रेट प्रोटीन, तर जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम, 4 अक्रोड किंवा मुठभर शेंगदाणे भिजवून ठेवा, ते खा. मग वाटीभर सॅलड खा, मग 1 वाटीभर मोडलेलं कडधान्य खा, किंवा 2 अंडी खा. त्यानंतर काय मिळेल ते खा. एवढं केलं तर प्रोटीन वाढतात, कार्बोहायड्रेट कमी होतात. आणि मध्ये मध्ये भूक लागली जेवायच्या तर काय करा, पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा. आवडत असेल तर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घेऊ शकता, कुठले त्याला फ्लेवर नको मात्र. आणि त्याच्यामध्ये गुळ, साखर, मध, शुगर फ्री टाकू नका. हे 3 पदार्थ दिवसभरात कितीही प्रमाणात घेतले तरी चालतील. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं 6 महिन्यात 6.5 किलो वजन कमी होईल, 1.5 इंच पोट कमी होईल, तुम्ही प्री डायबिटिकचे नॉन डायबिटिक व्हाल. डायबिटिक असाल, तुमच्या गोळ्या हळूहळू कमी होतील. एवढे सगळे फायदे होऊ शकतील. बापरे, म्हणजे बापरे नाही, खरं हे ऐकायला सोपं वाटतंय, करायला पण सोपं असेल जर काही इच्छा असेल तर, किंवा खरंच फार. आणि करायला अवघड कशामुळे आहे तर मेंटल ब्लॉक असतो. म्हणजे अनेक लोक 2दा कसं काय, म्हणजे त्यांना हा शॉक असतो की 2दा कसं जेवायचं, कारण आम्ही तर रोज इतका वेळा खातो, म्हणजे विचारही करत नाही इतका वेळा खातो. हे सगळं मेंटल ब्लॉक आहे. एकदा तुम्हाला कसं, काही लोकांना जेव्हा डायबिटीस डायग्नोस होतं आणि HbA1c 11-12 होतं एकदम, तेव्हा आता ते खडखडून जागे होतात, आता काहीतरी करायला पाहिजे, मग ते काही करायला तयार असतात. मग त्यांच्या बाबतीत हे डिसिप्लिन यायला 8 दिवस लागतात फक्त. हे मी माझ्या बाबाच्या बाबतीत बघितलंय लिटरली. म्हणजे स्टेक्स इन्व्हॉल्व किती त्याच्यावर तुमचं डिसिप्लिन अवलंबून असतं बऱ्याच. पण म्हणून इतक्या पुढच्या लेवलला जायच्या आधीपासून केलं तर केव्हाही चांगलं आहे. बरोबर. खूप वेळा असं असतं ना की म्हणजे आता हे पिअर प्रेशर पुन्हा येतं की मी ठरवलंय पण बाकीचे सगळे खातात म्हटल्यावर मी कसं थांबू, असं होतं. आणि हा जो कंट्रोल स्वतःवर आणण्याचा हे खूप मोठं स्ट्रगल आहे असं मला वाटतं. म्हणजे मी नेहमी उदाहरण देत असतो की दारू पिणारे लोक जे असतात ते न पिणाऱ्याला खूप आग्रह करतात नेहमीच, कुठल्याही पार्टीमध्ये बघ काय होतंय, थोडं घेऊन बघ, काय होणार आहे, मी पैसे भरतो. मग दे आर व्हॉलेंटरिंग यासाठी की तू पी बाबा, आमच्यासाठी पी, इतकी मैत्री आहे आपली.
म्हणजे सगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवून त्याला कसं आपल्यात घेता येईल असा तो विचार केला की जर आम्ही असा ग्रुप तयार केला 2 वेळा जेवणाऱ्यांचा, मध्ये खायला नाही म्हणणाऱ्यांचा असा ग्रुप असेल तर आपण खाणाऱ्याला बोलवून त्याला आपल्यासारखं करू ना. पिअर प्रेशर इट कॅन बी अदर वे राऊंड ऑल्सो. असं आवश्यक नाही की मग तुम्ही अशा लोकांनी जाऊच नका. तुम्ही तुमच्यासारखे लोक तयार करा 5 आणि मग त्यातल्या 6व्या मित्राला तिकडे इन्व्हॉल्व करा आणि त्याला सांगा आता आमच्यासारखं वाग म्हणून. म्हणजे मला मी अनेक वेळा अनेक अशा लोकांमध्ये जातो की जिथे लोक बऱ्याच वेळा खात असतात, ते मला आग्रह करतात, पण मी त्या गोष्टीचा वापर संधी म्हणून करतो की मला त्यांना आता लाईफस्टाईल सांगता येईल. बरोबर. म्हणजे पॉलिटिकल लीडर असतील, कोणी असतात, मोठे लोक IAS ऑफिसर असतात, ते अरे नाही सर आज के दिन खाओ. तो मी म्हटलं आज के दिन मैं खाऊंगा तो मेरा तो जर्नी चालू ही रहता है, डेली में टूर पे रहता कहीं ना कहीं, तो मेरा डेली ब्रेक हो जाएगा. तर तुम्ही का नाही खात तर इन्शुलिन सिक्रेट होतं, इन्शुलिन सिक्रेट झालं की वजन वाढतं, डायबिटीस होतो, म्हणून मी खात नाही. हे म्हटल्यानंतर त्या 25 लोकांपैकी 5 लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो. मग ते माझं यूट्यूब चॅनल बघतात. हा आपण वापरतो यासाठी करायला पाहिजे. बरोबर. आणि पिअर प्रेशर उलट्या पद्धतीने कसं वापरायचं त्याचा विचार करायला हवा. बरोबर. काही लोक म्हणजे एक असतं ते सस्टेनेबिलिटी, म्हणजे तुम्हाला कायम तुमचं आयुष्य निरोगी राहायला हवंय म्हणून आपण करतो, आणि एक असतं काहीतरी टार्गेट ओरिएंटेड. बरोबर. तर मला वाटतं की सस्टेनेबिलिटी हे जास्त छान आहे, पण टार्गेट ओरिएंटेड हे जास्त मोटिवेशनल आहे. पण त्याचा समन्वय कसा साधायचा, किंवा त्याच्यात सुद्धा अतिरेक करणारी लोक मला दिसतात आजूबाजूला, मग त्यांना तुम्ही काय सांगता? म्हणजे मुळामध्ये कसं आहे की लोक जेव्हा वजन कमी करायला मला म्हणतात की आम्हाला वजन कमी करायचं आहे, मग किती कमी करायचं आहे समजा, तर आपण असं म्हणतो की किती असायला पाहिजे, तर सेंटीमीटर मधली उंची त्याच्यातून 100 वजा केल्यावर जो आकडा येतो तो किलोग्रॅम मधलं जास्तीत जास्त वजन तुमचं असायला पाहिजे. म्हणजे नाही, हा तर वजनाच सांगितलं. बॉडी मास इंडेक्स आपल्याला वेगळ्या फॉर्म्युलाने कलेक्ट करता येतो, म्हणजे सोपं सांगतो. आता महिलांची उंची सरासरी 150 सेंटीमीटर असते भारतात. त्यातून 100 वजा केले उरले 50, त्यातून 10% कमी केले उरले 45. म्हणजे 45 ते 50 किलो हे भारतीय महिलांचं वजन असायला पाहिजे. आता मग कोणाचा 80 असेल तर किती कमी करायचं आहे? 30 किलो कमी करायचं. आता लोकांना असं असतं की 30 किलो माझं लगेच, म्हणजे पी हळद आणि हो गोरी तो प्रकार असतो. तर मी त्यांना असं सांगतो की बा तुमचं वय आता किती आहे? 50. तुमचं हे तुम्ही लग्न झालं तेव्हा किती वजन होतं? माझं वजन 48 किलो होतं. आता लग्न होऊन किती वर्ष झाले? 25-26 वर्ष झाले. 26 वर्षात किती वाढलं वजन? 48चं 90 झालं, 42 किलो वाढलं. म्हणजे वाढायला तुम्हाला किती वर्ष लागले? 26 वर्ष. तर घालवायला 2 वर्ष द्यायला लागतील की नाही? देयर इज नो शॉर्टकट. आणि शॉर्टकटच्या नादी तुम्ही लागलात आणि क्रॅश कोर्स केला की कमीच खा, उपाशीच राहा, किंवा कोबीज खा सकाळ दुपार संध्याकाळ, तर तुमचं वजन ठीक आहे, पहिल्या तुम्ही 3 महिन्यामध्ये तुम्ही 10, 12, 15, 20 किलो कमी केलं, तर तुमच्या कातडी खालचं फॅट गेल्याने सुरकुत्या पडतील, केस गळतील, तुम्ही आजारी दिसायला लागाल, गालफडं बसतील. तर तुम्हाला आजारी राहून वजन कमी करायचं नाही आहे तुम्हाला. म्हणून हे मनात ठेवणं की मला वजन वाढायला 20 वर्ष लागले तर घालवायला 2 वर्ष त्याची माझी तयारी पाहिजे. त्यामुळे सस्टेनेबल असणं फार महत्त्वाचं आहे. आता टार्गेट ओरिएंटेड कसं असतं की मला वाटतं एकीचं मेडलसुद्धा गेलं ह्याच्यात, कुठल्या कॅटेगरीमध्ये, वरच्या कॅटेगरीत असल्यामुळे. आता अशा पद्धतीचं ते वेगळं, ते टार्गेट ओरिएंटेड असू शकतं, त्याला व कमी खा वगैरे गोष्टी असू शकतात. पण सर्वसामान्य लोकांच्या बाबतीमध्ये असं काही त्यांनी त्याचं वजन 6 महिन्यांनी कमी झालं किंवा 4 महिन्यांनी कमी झालं, काय मोठा फरक पडणार असतो. त्यामुळे टार्गेट ओरिएंटेडपेक्षा सस्टेनेबल असायला पाहिजे. आणि सस्टेनेबल वजन जर कमी झालं तर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. मी जे सांगतो की दीक्षित लाईफस्टाईलमध्ये तुमचं 6 महिन्यात 6.5-7 किलो कमी होतं. ते स्लो ग्रॅज्युअल वेट लॉस आहे, त्यामुळे केस गळत नाहीत, सुरकुत्या पडत नाही, तुम्ही हेल्दी दिसता, चेहऱ्यावरची चमक वाढते, कलर चांगला होतो, या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे टार्गेट ओरिएंटेडपेक्षा सस्टेनेबल असायला पाहिजे. आणि म्हणून ही जी लाईफस्टाईल मी सांगतो ही यात तुम्हाला कुठलाच पदार्थ खाण्यापासून मनाई नाही आहे. हेल्दी खायला सांगितलेलं आहे. नट्स खा, सॅलड खा, स्प्राऊट खा, मग पोळी भाजी, वरण भात, व्हेज नॉनव्हेज, एखाद्या वेळेला पिझ्झा खा, एखाद्या वेळेला पाणीपुरी खा, काय हरकत नाही. तर म्हणून सस्टेनेबल आहे. लोक का करू शकतात? कारण सस्टेनेबल आहे. तर टार्गेट ओरिएंटेडपेक्षा सस्टेनेबिलिटीकडे लक्ष द्यायला, आणि ते लॉंग टर्म आयुष्यभर करता आलं पाहिजे. लाईफस्टाईल आहे का. बरोबर. म्हणजे आता माझ्या आयुष्यात असं आहे की मी पाणी खूप कमी पिते, त्यामुळे माझ्या आयुष्यात जी लोक येतात ती मला सांगतात की अगं पाणी पी, मग तुझे सगळे अर्धे आजार बरे होतील. तर मला पाणी नेहमी ओव्हरहाइप्ड वाटतं, पण ते खरंच ओव्हरहाइप्ड आहे का ते सांगा. आता पाण्याचं कसं, किती पाणी प्यावं असा प्रश्न मला लोक विचारतात. तर कसं आहे याच्यामध्ये की दिवसाला 1.25 लिटर ते 1.5 लिटर लघवी पास व्हावी. आणि ती पास होताना जळजळ होऊ नये, अडकल्यासारखं होऊ नये, दुखू नये. असं झालं तेवढं पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. म्हणजे किती पाणी प्यायचं हे आउटपुटवर अवलंबून आहे. म्हणजे हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये काय होईल, तुम्हाला तहान कमी लागेल, लघवी जास्त होते उलट हिवाळ्यामध्ये.
उन्हाळ्यामध्ये काय होईल, उलटं होईल, हम्म. तुम्हाला जास्त पाणी प्यायला लागेल. त्याच्यामुळे दर सीझनमध्ये प्रत्येक महिन्याला तुम्ही 5 लिटर प्या, 10 लिटर प्या, असं काही कोणी सांगणार नाही. मी असं सांगतो की 2 ते 4 लिटर पाणी पिणं हे सुरक्षित आहे. हम्म. काही लोक अतिरेक करतात, 10-10, 15 लिटर पाणी पितात. हम्म. त्या किडनीला दुसरं काही कामच राहत नाही पाणी गाळण्याशिवाय. तर तेवढे अतिरेक करू नये. म्हणजे आउटपुटवर अवलंबून आहे. 1.25 ते 1.5 लिटर युरिन व्हायला पाहिजे आणि ते युरिन गवतासाच्या रंगाचं, जळजळ न होता, न अडकता, न दुखता होत असेल तर यू आर ड्रिंकिंग इनफ वॉटर. बरोबर. मग ते कोणी काय म्हणतं म्हणून फार प्यायची गरज नाही. बरोबर. तसंच मग शीचं पण आहे की तुम्हाला ती व्यवस्थित झाली पाहिजे, मग हो. त्याच्यासाठी तुमचा परत आहार मॅटर करतो. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील. आता काही लोकांचं कसं असतं की त्यांना 2 वेळा जायची सवय असते, काही लोकांना एकदा जायची सवय असते. तर ते प्रत्येकाच्या सवयी थोड्याफार मागे पुढे असू प्रमाणात शकतात. वेगळ्या असतात. फक्त त्याचं पोट साफ होणं आवश्यक आहे. हम्म. म्हणजे त्याला दिवसभर पोट गच्च झालेलं आहे, कॉन्स्टिपेशन झालं आहे, गॅसेस होतात, याचा अर्थ काय की कम्प्लीट डायजेशन होत नाही. तर डायजेशन चांगलं होत असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. एकदा गेला काय, दोनदा गेला काय, डझंट मॅटर. या सगळ्यामध्ये ना तुम्ही जे सांगताय त्यावरनं मला हे जाणवते की बऱ्याचदा खूप गोष्टी लोकांच्या आयुष्यात त्यांना ठरवता येत नाहीत म्हणून असतात किंवा त्यांच्या अनावधानाने त्या घडत असतात. म्हणजे आता मी खूप काहीतरी काम करत असेल तर माझं पाणी प्यायचं राहतं, मी खूप काही करत वेगळ्या गोष्टींमध्ये असेल तर माझं जेवायचं राहतं. तर ह्याच्यावर नियंत्रण आणणं हे सगळ्यात मोठं काय म्हणतात त्याला म्हणजे आत्ताचं चॅलेंज वाटतंय मला लोकांच्या बाबतीत. म्हणजे कसा विषय आहे की जर तुम्ही एखाद्या कामामध्ये बिझी असाल तर तुम्हाला भूक लागत नाही आणि खावंसं वाटत नाही. मी जे आधी तुला सांगितलं बरोबर की खाण्यापेक्षा न खाण्याचे फायदे जास्त आहेत. आणि उपाशी माणूसच फोकस्ड असतो. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे युद्ध लढायचे तेव्हा सैनिकांना 2 दिवस उपाशी ठेवायचे. वाघ शिकार केव्हा करतो, उपाशी असल्यावरच करतो ना. पोट भरलेला वाघ बसून राहतो, बरोबर. तो हरिण बाजूला गेलं तर त्याकडे बघत नाही, कारण त्याला गरज नसते. गरज नसते. त्याच्यामुळे आपलं पण तसंच आहे की आपली मेंटल क्लॅरिटी ही केव्हा असते, आपण उपाशी असताना असते. बरोबर. त्याच्यामुळे जर असं होत असेल की तुम्ही कामात मग्न आहात आणि ते क्रिएटिव्हिटीचा आनंद तुम्हाला मिळतोय आणि त्यावेळेला भूक विसरलात आणि नाही खाल्लं तरी काही बिघडत नाही, आनंदाची गोष्ट आहे. पाण्याच्या बाबतीत थोडंसं मात्र लक्ष ठेवायला हवं की पाणी काहीतरी तुम्ही अलार्म लावून ठेवा. हे का म्हणतोय की 1.25 ते 1.5 लिटर युरिन होण्याच्या दृष्टीने असं केल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास होत असेल तर याचा अर्थ नक्की तुम्ही पाणी कमी पिताय. 2 ते 4 लिटर पाणी तुम्ही काय अलार्म लावून ठेवा किंवा 4 वाजता मला पाणी प्यायचं 1 ग्लास प्या. बरोबर. तर पाणी हे चांगलं आहे डेफिनेटली. ओके. आणि पाणी थोडं 1 लिटर जास्त पिलं तरी नुकसान कमी आहे. बरोबर. तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे. मी फक्त म्हणते की समजा एखादी वेळ पाळायची असेल तर, ओके. म्हणजे तुम्ही म्हणताय की जर का दुपारी जेवणं हे महत्वाचं आहे, फक्त एक वेळ आणि रात्रीचं दुसऱ्या वेळी, पण तेच होत नाहीये वेळेत, असं असेल तर काय करायचं? म्हणजे कसं आहे की वेळा पाळण्यापेक्षा 2 वेळा जेवणं जास्त महत्त्वाचं असं मी सांगतो. ओके. म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेला जेवताय ते आता नॉर्मली तुम्ही ठरवली वेळ, समजा की तुम्हाला 11ला भूक लागते आणि रात्री 8ला भूक लागते. आता समजा 11 वाजता तुम्हाला म्हणजे भूकच लागली नाही किंवा भूक आहे पण तुम्ही खात नाही, असं शक्यतो करू नका. ओके. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की आपलं आता काम असं असणार आहे, शूटिंग करायचं आहे किंवा अजून काय आहे आणि मला 11 वाजता खायला मिळण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही काय करा मग, ठीक आहे मला कितीला मिळणार आहे, 12:30ला मिळणार असेल तर तुम्ही काय करा की 11 वाजता तुम्ही ताक प्या ना 1 ग्लासभर. त्या तुमचं काम सुरू करायचं 1 ग्लास ताक प्या, थोडं तुमची भूक लांबेल, मग 12:30ला जेवा. म्हणजे हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. शेवटी कसं आहे की तुम्हाला एकदा ते कळलं की आपल्याला करायचं आहे काय नेमकं, तुम्ही तुमचं स्वतःचं माझ्यापेक्षा जास्त चांगली कल्पना तुमच्या डोक्यात येईल. बरोबर. आणि हे सगळ्यात जास्त होतं परीक्षांच्या काळात. मुलांच्या परीक्षा असतात तेव्हा मुलं अक्षरशः सगळं तहान भूक विसरून अभ्यास कर हे अजून एक असतं आपल्याकडे, सो ते करतात मुलं. आणि मग आणि आजकाल सगळी घराच्या घरं 10वीला असतात किंवा 12वीला असतात. पूर्वीच्या काळी फक्त मुलंच असायची 10वीत. तुमच्याकडे येतात असे स्टुडंट्स की आता मी म्हणजे परीक्षा आहे तर त्याच्यासाठी डाएट पण मला महत्वाचं आहे पाळणं, तर काय करू मी, असं विचारतात? म्हणजे असं आता कसं की आमचं काम जास्ती करून हे मुलांसाठी, म्हणजे 40च्या पुढचे लोक आमच्याकडे जास्त कॅम्पेनमध्ये येतात, त्याच्यामुळे पण त्यांची मुलं कधी कधी ते मुलांना घेऊन येतात की बा आता परीक्षा आहे काय करायचं. तर मुळात कसं आहे की आपल्याला बऱ्याच असं वाटतं की इन्स्टंट एनर्जी म्हणून चॉकलेट, कॅडबरी अशा गोष्टी दिल्या तर उत्साह वाढतो. ॲक्च्युली शुगरची किक येते. शुगर साखरेचं व्यसन लागतं माणसाला, जसं इतर व्यसन तसं साखरेचं व्यसन असतं. आणि जितके लोक तंबाखू आणि दारूच्या व्यसनाने मरत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक साखरेच्या व्यसनाने मरतात. आणि आपल्याकडे काय होतं की मुलांना परीक्षेच्या वेळेला की पटकन काय लाडू खा, तर त्या मुलांना ॲक्च्युली त्यावेळेला हेल्दी खाण्याची आवश्यकता जास्त असते.
कारण काय की त्याचं पोट नीट साफ व्हायला पाहिजे, त्याला फ्रेश वाटलं पाहिजे. खूप जास्त खाऊन त्याला एकदम सुस्ती येणं तसं नको आहे. बरोबर. तर मग अशा वेळेला काय करायला पाहिजे की प्रोटीन असलेला डाएट द्यायला पाहिजे. फळं चालतील मुलांना, दिवसातून 1-2 फळं दिली तरी चालतील, पालेभाज्या दिल्या चालतील, जेणेकरून काय होईल की उत्साह वाढेल. पाणी पिणं आवश्यक आहे, कारण मुलं अभ्यासाच्या भरामध्ये पाणी प्यायला विसरतात. पाणी न पिल्यामुळे भूक लागल्याची जाणीव होते, म्हणजे खरं ते तहान लागलेली असते. मग त्यावेळेला ते काहीतरी सटरफटर जे मिळेल ते खातात. त्यावेळेला अशा गोष्टी टाळणं, ज्या स्नॅकिंग ज्या पदार्थ असतात ते टाळून चांगले पदार्थ खायला देणं, पोळी भाजी खायला देणं हे चांगलं राहील. आणि हे कुठून सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजे आई वडील करतील तेच होईल. आणि अनावश्यक त्याला चहा कॉफी पाजणं त्याची आवश्यकता नसते. चहा पितात तरतरी येण्यासाठी. हो नाही ठीक आहे, चहा आणि तरतरी येतेच नाही असं भाग नाही का. त्याच्यामध्ये टॅनिक आहे, टॅनिन आहे, कॅफिन आहे, त्याने उत्साह वाढतो. पण ते किती, म्हणजे 1-2 वेळा तुम्ही प्यायला हरकत नाही, पण तुम्ही जर असं त्याचं नळासारखं लावून ठेवलं त्याचा काही उपयोग नाही. ते शेवटी कुठल्या याला कसं की लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न जो असतो की एका लेवलला गेल्यानंतर त्याचा फायदा होतच नाही काही, आणि मग त्याच्यानंतर मग झोप लागत नाही, त्याच्यामुळे त्याचाही उपयोग नाही. पण 1-2 वेळा चहा जर प्यायचा असेल तर काही हरकत नाही त्याने. सो या निमित्ताने मी सांगते आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला की दीक्षित सरांचं डाएट 10वी 11वी 12वीच्या मुलांनी फॉलो करा. आणि तुम्हाला जर का कॉमर्स घ्यायचं असेल तर आपल्याकडे ॲम्बिशन्स क्लासेस आहेत कौस्तुभ अत्रे सरांचे. आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्यांची लिंक देऊ, त्यांना नक्की व्हिजिट करा त्यांच्या क्लासेसना. आणि ते खूप मस्त शिकवतात. त्यांचा पण पॉडकास्ट आपण व्हॉइस टॉकमध्ये घेतलेला आहे, आणि तुम्हाला जायचं असेल तर त्यांना नक्की व्हिजिट करा. तिथे ते खूप मस्त शिकवतात, ते 1 नंबर सर आहेत. आणि दीक्षित सरांचं डाएट नक्की फॉलो करा. सो तुम्ही मगापासून ना एक ताकावर भरपूर बोलताय. तुमचा ताक हा पदार्थ फार फेवरेट आहे का? नाही, ताक म्हणजे काय, आता बऱ्याच लोकांना आम्हाला ताकाने सर्दी होते, तर मी काय म्हणतोय की काय चालतं हे मी सांगितलेलं आहे. त्यात कंपल्शन काय, पाणी सगळ्यात बेस्ट आहे. पाणी तुम्ही प्या, पाणी सगळ्यात बेस्ट आहे. पण हे चालतं का, कारण इन्शुलिन निर्माण होत नाही त्याने, म्हणून डाएट प्लॅनमध्ये अडचण येत नाही. म्हणून तुम्हाला मी अलाउ केलेलं आहे. ज्याला सहन होतं त्याने ताक प्यायला हरकत नाही, ज्याला ब्लॅक टी आवडतं त्याने ब्लॅक टी प्यायला हरकत नाही, ब्लॅक कॉफी आवडते त्यांनी ब्लॅक कॉफी प्यायला हरकत नाही. म्हणजे मी घ्या असं म्हणत नाहीये, मी चालतं असं म्हणतो. त्यामुळे आणि ताक, इंद्राला सुद्धा ताक दुर्लभ आहे असं म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये श्लोकांमध्ये, की माणसाला ताक मिळू शकतं, की ताक हे पृथ्वीवरचं अमृत आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ताक ज्याला आवडतं त्यांनी प्यायला काहीच हरकत नाही. फक्त मी म्हणतो तसं 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक, खूप घट्ट ताक नाही. अच्छा, तुम्ही घ्या असं काय म्हणता मग? पाणी. अरे बापरे, म्हणजे इट्स नॉट ओव्हर हायप्ड. पाणी सगळ्यात चांगलं आहे, सुरक्षित आहे लाईफस्टाईलमध्ये. बापरे. तुमच्याकडे आता पेशंट्स येतात, त्यांचं काय, पुन्हा मला तेच जाणून घ्यायचे की तुमच्या म्हणजे डायबिटिक असतात, मग त्यांचे रिव्हर्स झालेले तुम्ही मला जर का सक्सेस स्टोरीज सांगितल्या तर आम्हाला आणखीन मजा येईल. म्हणजे आधी वेट लॉसची स्टोरी सांगतो, म्हणजे किती वजन कमी होऊ शकतं. मी नेहमी सांगतो माझ्या व्याख्यानांमध्ये किंवा यूट्यूबचं लेक्चर ऐकून सुद्धा की हा व्याख्यान ऐकणं किंवा ही मुलाखत ऐकणं सुद्धा हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असतो अनेक लोकांसाठी. म्हणजे अनेक लोक मला लेक्चर्समध्ये भेटतात की सर, आता मी परवा ह्याला गेलो होतो रायपूरला, आणि रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया, म्हणजे डायबेटॉलॉजीची संघटना, त्यांनी मला ओरेशन देऊन माझा सन्मान केला. तिथे मला गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट भेटले, डॉक्टर लाहोटी म्हणून. ते मला म्हणाले की सर, आम्ही तुम्हाला 6 वर्षापासून फॉलो करतो, मी डायबिटिक होतो, आता मी प्री डायबिटिक आहे, माझं वजन 10 किलो कमी झालं. तर अशी उदाहरणं, एक डॉक्टर शिवाजी म्हणून आहेत आणि जुनागडला असतात, व्हेटरनरी सर्जन आहेत, त्यांचं 15 महिन्यामध्ये 59 किलो वजन कमी झालं. म्हणजे ज्या माणसाचं वजन 125 किलो होतं त्याचं जर 59 किलो कमी झालं तर त्याच्या आयुष्यात किती बदल होणार. जो माणूस 100 मीटर चालू शकायचा नाही, मांड्या घासायच्या, पायातून रक्त येत होतं, आज तो माणूस 10 किलोमीटर पळू शकतो, आयुष्य बदलून गेलं. आणि अशा सक्सेस स्टोरीज, म्हणजे आता हे जर वेट लॉस सांगितलं, म्हणजे आता आम्ही 90 डेज वेट लॉस चॅलेंज घेतलं होतं आमच्या कॅम्पेनमध्ये. आम्ही असे चॅलेंज घेत असतो, आणि हे कॅम्पेन सगळं फुकट आहे, ह्याच्यामध्ये कोणाकडून 1 रुपया आम्ही घेत नाही. तर 90 दिवसामध्ये एक पासलकर म्हणून आहेत, ज्यांना आम्ही पहिलं बक्षीस दिलं, त्यांचं 18 किलो वजन कमी झालं. आणि या 90 दिवसामध्ये वजन तर सांगितलं, 12-12, 13-13 सेंटीमीटर लोकांची पोटं कमी झाली. आणि 200 लोकांच्या यशोगाथा, म्हणजे जवळपास 1000 लोक सामील झाले होते, त्याच्यापैकी 200 लोकांच्या यशोगाथा आम्हाला मिळाल्या, वजन कमी झाल्याच्या, डायबिटीसमधून प्री डायबिटीस झाल्याच्या. म्हणजे एवढ्या सगळ्या सक्सेस स्टोरीज या आम्ही आमच्या व्हॉट्सअपवर गेली 6 वर्ष दररोज किमान एक स्टोरी आम्ही टाकत असतो. अनेक स्टोरीज आहेत. डायबिटीज रिव्हर्सलची पुण्यामध्ये एक माझ्याकडे आला पेशंट, विठ्ठल नावाचा, त्याचं HbA1c 16.7 होतं. 5.6 नॉर्मल लिमिट आहे, 16.7 म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर 400च्या पुढे. आणि तो शांतपणे आला, चालत निवांत.
तर म्हणा मी म्हटलं तुमचं एवढं शुगर आहे, काही त्रास नाही तुम्हाला? मला काही त्रास नाही म्हणाला. काल आमच्या कॉलनीमध्ये काहीतरी कॅम्प झाला म्हणे, तिथे गेलो, त्यांनी शुगर पाहिली तर 500 होती म्हणाला. मग मला कुठे सांगितलं दीक्षित सरांकडे जा म्हणून, तो माझ्या सेंटरला आला. मग आम्ही HbA1c करायला सांगितलं. मग केलं तर 16.7 होतं. मग त्याला म्हटलं तू करणार का व्यवस्थित सगळं आम्ही सांगितलेलं? हो म्हणे, मला गोळ्या घ्यायच्या नाहीत आयुष्यात. चांगली गोष्ट. मग त्याला 2 वेळा जेवणे, गोड बंद करणे, फळं नाही खायची, व्यायाम करा, सगळं सांगितलं. हा माणूस 4 महिन्यांनी त्याचं HbA1c 6च्या खाली गेलं. एकही औषध नाही, एकही पैसा खर्च झाला नाही. अशी अनेक उदाहरणं या अभियानामध्ये. त्यांच्या HbA1c 10च्या पुढे होतं. एक मुलगा माझ्याकडे आला, 17 वर्षाचा मुलगा, आणि मी तेव्हा गच्चीवर फेऱ्या मारत रात्री 11-11:30 वाजता मला फोन आला आई वडिलांचा, आणि ते रडत होते. मी म्हटलं काय झालं? म्हटलं एवढ्या रात्री का फोन केला? म्हणजे मला असं वाटलं 11:30ला काय फोन करायचा, डाएटसाठी किंवा कशासाठी? नाही म्हणे, आमच्या मुलाला आज कॉलनीमध्ये डायग्नोज झाला डायबिटीस, आणि म्हणजे आदल्या दिवशी त्याला 400-450 असंच कॅम्पमध्ये ब्लड शुगर आली. HbA1c केलं तर 13 निघाला. 17 वर्षाच्या मुलाला. आणि 13, आणि तसा तो बारीक होता, उंच होता. तो गेला डायबिटॉलॉजिस्टकडे. आता वय वर्ष 17, HbA1c 13, साहजिकच विचार आला असेल की टाईप 1 डायबिटीस आहे, इन्शुलिन तयार होत नाही म्हणून डायबिटीस असेल. मग त्याला GAD अँटीबॉडीज, मग अँटी इन्शुलिन अँटीबॉडीज, GAD सगळं ते करायला लावलं. तर त्याला मग पण एक C पेप्टाइड नावाची टेस्ट असते, ती मात्र सांगितलेली नव्हती. तर त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं आपण ही टेस्ट करू. ही टेस्ट जर नॉर्मल असेल, फास्टिंग सिरम C पेप्टाइड ही टेस्ट अशासाठी असते की शरीरात इन्शुलिन तयार होतं की नाही कळतं आपल्याला. कारण टाईप 1 डायबिटीस म्हणजे इन्शुलिन तयार होत नाही, मग त्याला इन्शुलिन इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून ती टेस्ट केली तर ती बॉर्डर लाईन होती, म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडी कमी होती. मग बाकी सगळे आम्ही त्याच्या ऑर्गन व्यवस्थित आहेत का, किडनी वगैरे सगळं बघितलं, सगळं नॉर्मल होतं. मी म्हटलं आपण 1 महिना ट्रायल घेऊ. त्या डायबिटॉलॉजी त्याला इन्शुलिन इंजेक्शन चालू करून दिले होते, टाईप 1 डायबिटीस समजून. आता हा मुलगा, त्याला VITला ॲडमिशन मिळाली होती आणि तो तिकडे जाणार होता. आणि त्याच्यामध्ये आईवडिलांना टेन्शन की आता चेन्नईला जाणार, कसं करणार. मी म्हटलं 1 महिना आपण ट्रायल घेऊ. एका महिन्यामध्ये त्याचं HbA1c 13 वरनं 9.7 वर आलं. त्याचं C पेप्टाइड जे 0.79 होतं ते 1.28 झालं, म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये आलं ते. आणि 4 महिन्यामध्ये त्याचं HbA1c 6च्या खाली गेलं. आज तागायत, म्हणजे या गोष्टीला आता 6 वर्ष झाले. हा मुलगा एकही औषध घेत नाही, त्याला डायबिटीसचं काही लागत नाही, आणि तो एवढा हुशार आहे. त्याला माहिती आहे की त्याला गोड खाल्लं त्याचं HbA1c वाढतं. तो दर 3 महिन्याला HbA1c करतो. तो म्हणाला की सर मैं 6.5 के ऊपर नहीं जाने देता इसको. ही जी एम्पॉवरमेंट आहे, म्हणजे आज जर तो इन्शुलिनचं इंजेक्शन त्याने घेतलं असतं तर आज तो इन्शुलिनवर राहिला असता. आणि कुठल्याही सर्वसामान्य डॉक्टरनी एका डायबिटॉलॉजिस्टने दिलेलं इन्शुलिन बंद करायची हिंमत केली नसते. हे त्यावेळेला तो सुदैवाने माझ्याकडे आला आणि त्यालाही सांगितलं. म्हणजे आता ही एक स्टडी आहे, असं काही सगळ्याच डायबिटॉलॉजिस्ट सगळ्याच पेशंटला असं करतात असं नाही मला म्हणायचं. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं त्याच्या म्हणजे नुसतं वयाकडे बघून तो टाईप 1 आहे असं म्हणणं आता योग्य नाही. माझ्याकडे 14 वर्षाचा टाईप 2 डायबिटीसचा मुलगा आहे. त्यामुळे असं नाही आहे की वय कमी असलं म्हणजे टाईप 1 असतो. त्यामुळे आपल्याला ते बघायला लागेल सगळ्या प्रकारे. पण अशा केस स्टडीज जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर गेलात आमच्या, तरी देखील तुम्हाला दर शुक्रवारी मी एक सक्सेस स्टोरी टाकत असतो. मग ती हाऊसवाईफची असते. एक कीर्ती लांडे म्हणून आमची कोऑर्डिनेटर झाली ती आता. तिचं वजन पण 15-16 किलो कमी झालं. म्हणजे असे 15-16 किलोवाले तर हजारो असतील, म्हणजे ते सांगता येणार नाही. पण अगदी तुला आठवत असेल फार पूर्वी राजू शेट्टी म्हणून आपले शेतकरी संघटनेचे जे आहेत, ते पहिले राजकीय पुढारी की ज्यांनी पब्लिकली असं सांगितलं, मला वाटतं माझाच्या कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये, की मी दीक्षित सरांचं फॉलो केलं, माझं 14 किलो कमी झालं. तुम्ही किती सेलिब्रिटीजना आता हे करताय, म्हणजे कन्सल्ट करताय आता? म्हणजे नावं ज्यांची घेता येतील त्यांचे. म्हणजे एकच सांगतो तुला फक्त की डिसेंबर 2019ला मोदींनी मला दिल्लीला बोलवलं होतं. आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसचे सर्व कर्मचारी 600 लोक, ज्याच्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हरपासून त्यांचे चीफ सायंटिफिक ॲडवायझरपर्यंत सगळे लोक होते लेक्चर ऐकायला. त्यांच्यासाठी 2 लेक्चर दिले. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणून जे कमांडोज असतात प्राईम मिनिस्टरच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या फॅमिलीज आणि त्यांच्यासाठी 3 लेक्चर घेतले. मग मी संसदेमध्ये खासदारांसाठी लेक्चर घेतलं, त्याला 250 खासदार होते. मग मोदींची माझी भेट झाली. ही गोष्ट डिसेंबर 2019ची आहे. आणि दैनिक भास्करमध्ये मे का एप्रिलमध्ये बातमी छापून आली पुढची, म्हणजे 2020ला 5 महिन्यांनी. पत्रकारांनी मोदींना विचारलं की तुमचा डाएट प्लॅन काय. त्या बातमीचं हेडिंग असं होतं की PM मोदी का डाएट प्लॅन, दिन में 2 बार भोजन, हर बार 55 मिनिट में पूरा करते हैं खाना. मला नाही वाटत तुला आता आणखीन कुठल्या सेलिब्रिटीचं नाव सांगायची गरज आहे. लिटरली. तुम्ही आता टेस्टबद्दल बोललात, तर आता
सामान्य माणसं असतात त्यांना माहिती नसतं की आपण म्हणजे आता नो युअर बॉडी म्हणजे आपल्याला येणाऱ्या रिॲक्शन्स किंवा आपण काहीतरी खाल्ल्यानंतर काहीतरी होतंय हे एक झालंच, पण इंटरनली जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल की बाबा टेस्ट, हां, तर ह्या टेस्टचं रुटीन कसं असतं, म्हणजे वर्षातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा, आणि कोणत्या करायच्या? खूप चांगला प्रश्न विचारला असतो. कसं असतं की आजकाल एक धंदा पण झालेला आहे की एका थेंबामध्ये तुमच्या 40 टेस्ट आम्ही करू. याच्यात कसं असतं की तुम्ही आता कसं असतं कुठलीही टेस्ट जी असते, बायोकेमिकल पॅरामीटर, कोलेस्ट्रॉल असेल, ग्लुकोज असेल, क्रिएटिनिन असेल, हे सगळं स्टॅटिस्टिक्सवर आधारित आहे. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये काय असतं की मीन प्लस मायनस 2 स्टँडर्ड डिव्हिएशन असा एक नॉर्मल कर्व आम्ही काढतो. म्हणजे आम्ही 1000 लोक घेतले, त्या 1000 लोकांचे फाइंडिंग आम्ही बघितले आणि त्या फाइंडिंगनुसार आम्ही ठरवतो की मग नॉर्मल काय. बरोबर. आणि मग काय होतं की या सगळ्या पद्धतीमुळे 5% लोक आजारी होतात. मी काय म्हणतो लक्षात घे की ॲपरंटली हेल्दी असणाऱ्या 100 लोकांची मी एक टेस्ट केली, कुठली टेस्ट केली, तर 5% लोक आजारी ठरतात. म्हणजे ॲपरंटली हेल्दी आहेत, त्यांना काही त्रास नाही, पण एक टेस्ट केली तर 5% लोक आजारी ठरले. 19 टेस्ट केल्या मी तर 65% लोक आजारी ठरतात. म्हणून माझं सर्वसामान्य रेकमेंडेशन असं राहील की तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही टेस्ट करा. मग कुठल्या टेस्ट अशा आहेत की ज्या आपण करायला हव्यात, म्हणजे तुम्हाला आजार असो, त्रास असो नसो, हे सायलेंट किलर्स जे आहेत 2, डायबिटीज आणि हायपरटेन्शन, हे सायलेंट किलर आहेत. आणि महिलांच्या बाबतीत कॅन्सरच्या जे काही गोष्टी आहेत की आता ब्रेस्ट कॅन्सरचा जो विषय आहे, तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही स्वस्त फुकटच आहे, फक्त त्याचे नॉलेज पाहिजे, त्यासाठी कुठे जायची गरज नाही, तेच करायला पाहिजे. आता तुम्हाला शुगर आहे की नाही बघायचं असेल तर काय तुम्ही काय करू शकता की ग्लुकोमीटरने तुम्ही जरी शुगर मोजली, आता तुम्ही वय 20-25, तुम्हाला काय दुसरं करायची गरज नाही, ग्लुकोमीटरने जरी मोजलं आणि जर तुमची कुठलीही शुगर दिवसभरातली 200पेक्षा जास्त असेल तर मग तुम्हाला दुसऱ्या टेस्ट करायला लागते. किंवा ब्लड प्रेशर तुम्ही डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर मोजलं. आता कसं घराघरामध्ये हायपरटेन्सिव्ह लोक असतात, घराघरात मशीन्स असतात, तर 18-20 वर्षाच्या मुलांनी पण मोजून बघायला हरकत नाही स्वतःचं. 120/80 असेल त्याच्या खाली चांगली गोष्ट आहे, पण या तपासण्या फुकट आहेत. बरोबर. यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही, ह्या तुम्ही 20व्या वर्षापासून करायला हरकत नाही. आणि किती वेळा करा, त्याला काय लागतंय. पण एक म्हणजे 25-30 नंतर तुम्ही वर्षातून एकदा तरी HbA1c, फास्टिंग इन्शुलिन आणि ब्लड प्रेशर हे मोजायलाच पाहिजे. कारण HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन हे तुम्हाला लवकर कळेल की तुम्ही प्री डायबिटिक आहात. म्हणजे डायबिटीज होण्याची तुम्हाला वाट बघायची गरज नाही. आणि फास्टिंग इन्शुलिन खूप महत्त्वाची टेस्ट आहे, ती वर्षातून एकदा तरी केली खूप चांगली. विशेषतः ज्या घरामध्ये डायबिटिक आई वडील आहेत, कोणी जवळच्या नातेवाईक डायबिटिक आहेत किंवा लठ्ठ लोक आहेत, PCOD PCOSचा प्रॉब्लेम आहे, त्या लोकांनी इन्शुलिन टेस्ट नक्की करायला हवी. बरोबर. थँक्यू सो मच डॉक्टर. आज तुमच्यामुळे आम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल कळलं आणि आता तुम्ही जसं म्हणालात की तुमचा इंटरव्ह्यू घेतल्यावर ते लगेचच फॉलो करायला लागतं, तसं मी पण करणार आहे. कारण ते लॉजिक आहे, सायन्स आहे. व्हेरी ट्रू. आणि ज्याला लॉजिकल माइंड आहे त्याला ते पटतं आणि लोक करतात. बरोबर. आणि तुमच्या चॅनलवरचे बरेचसे इंटरव्ह्यू बघितले मी, मला आवडले. आणि म्हणून जेव्हा तू विचारलं तेव्हा मी थोडंसं आधी मला बॉईज टॉक म्हणून मला थोडंसं असं वाटतं की बा काय बॉईज टॉक काय असणार बा डाएटमध्ये, पण नंतर म्हटलं की जायला पाहिजे आपण चॅनल. बरोबर. त्यासाठीच एक शेवटचा प्रश्न असा की पुरुषांच्या बाबतीत तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे की म्हणजे डाएट फॉलो करण्याच्या बाबतीत असेल, त्यांना जडणाऱ्या आजारांबद्दल असेल, कारण हे बॉईज टॉक आहे म्हणून मी पुरुषांचं असं स्पेसिफिकली विचारते. म्हणजे 2 प्रकारचे पुरुष मी बघतो. एक प्रकारचे पुरुष असे असतात की खूप डिटरमाइंड आहेत, म्हणजे आणि इंडिपेंडंट आहेत. कसं असतं की डिटरमाइंड असण्यासाठी इंडिपेंडंट पण असायला लागतं. तर ते एकदा म्हणजे ते म्हणतात की नाही आत्तापासून मी सुरू केलं, म्हणजे उद्यापासून पण नाही, आत्तापासून सुरू केलं की आत्ता चहा बंद, आणि ते करतात तसं. दुसऱ्या प्रकारचे मी लोक बघितले की ज्यांना त्यांच्या बायकांनी इतकं लाडावून ठेवलेलं आहे आणि त्यांना पण ते लहान मूल होण्यामध्ये एवढा आनंद असतो की नाही आमचे हे म्हणजे ना त्यांना चहाचा कप हातात द्यावा लागतो. ते त्या बाईलाही त्याचं कौतुक वाटत असेल, त्या नवऱ्याला त्याचं कौतुक वाटत असेल. म्हणजे एक मला राजकारणी भेटले, मी म्हटलं डायबिटीज त्यांना होता, मी म्हटलं तर कोणत्या गोळ्या घेता, ते म्हणे ते मला काही माहीत नाही, ते आमच्या मॅडम देतात म्हणे त्या गोळ्या, सकाळी आणून देतात, मी खातो. म्हटलं नशिबान आहे तुमची बायको चांगली आहे, म्हटलं तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं तर तुम्ही ऑफ व्हाल म्हटलं. म्हणजे हा दुसरा प्रकार असतो की म्हणजे त्याने डाएट करायचं असेल तर त्याच्या बायकोने ते करून घ्यायला पाहिजे, असे दुसऱ्या प्रकारचे लोक असतात. तर त्याच्यात पहिल्या प्रकारचे लोक तर डेफिनेटली खूप चांगला फायदा होतो. दुसऱ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्या बाईला कन्व्हिन्स करायला लागतं काय करायचं काय नाही. आणि बायकांचं पण असं होतं की स्वतःच्या आरोग्यापेक्षा नवऱ्याकडे जास्त लक्ष असतं की यांचं हे असं, यांना हे करा ते. म्हणजे बऱ्याच वेळा टेस्टिंग करून नवराच आलेला असतो फक्त. मग मी बाईला म्हणतो घरात किंवा असं नियम आहे का की डायबिटीज एकालाच होतो, नवऱ्याला झालं तर बायकोला होत नाही, असं काही आहे का.
आम्ही आग्रह करतो की पुढच्या वेळेला तुम्ही पण टेस्ट करून या. आणि बऱ्याच वेळा ते पण प्री डायबिटिक किंवा डायबिटिक निघतात, माहीत नसतं ते. तर असे पुरुष सापडतात. नाही, पण आय थिंक सगळ्या पुरुषांना फायदा होईल असा इंटरव्ह्यू हा आहे. आणि तुम्हाला जर का कन्सल्टेशन हवं असेल, तुम्हाला जर का तुमचं आरोग्य सुधारायची गरज वाटत असेल, तर नक्की डॉक्टरांना अप्रोच करा. आम्ही त्यांचे पण डिटेल्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच. आणि थँक्यू. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे अभियान पूर्णपणे मोफत आहे. मोफत आहे. याच्यामध्ये आत्ता नंतर कधीही एकही रुपया तुमच्याकडून कोणी घेणार नाही. त्यामुळे निर्धास्त राहा. लोकांना अशी भीती वाटत असते की आज काहीतरी सांगितलं आपल्याला आत्ता फुकट, मग नंतर म्हणतील 2 महिन्यांनी आमचं हे पॅकेज घ्या किंवा आमचं काहीतरी घ्या. तर आम्ही असं आयुष्यात कधीही कोणाला सांगत नाही. आजही फुकट आहे, भविष्यात नेहमी फुकट राहणार आहे. येस. सो थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच.